नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज स्ट्रॅटेजी ग्रुप बी आणि सी याच्या काउन्सिलिंग अँड स्ट्रॅटेजी सेशन मध्ये आपण थर्ड सेशन घेत आहोत. तर थर्ड सेशनचे मार्गदर्शक आहेत आपले मयूर रसाळ सर, ज्यांनी एएसओ एसटीआय सेक्शन ऑफिसर आणि 2022 ला डीवायएसपी ही पोस्ट मिळवली आहे. तर आज आपली थीम आहे सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. प्रत्येक सब्जेक्टची काहीतरी वेगळी डिमांड असते आणि ती डिमांड फुलफिल केली की एक्झामला क्रॅक करणं आपल्याला सोपं जातं. सो त्यामुळे आपण हे सेशन ऑर्गनाईज केलंय. तर तुमचे जे काही क्वेश्चन्स क्वेरीज होते आपले काउन्सिलिंग सेशन्स मध्ये ते गृहीत धरून आपण हे सेशन ऑर्गनाईज केलं. वेलकम मयूर, तू तुझ्या बिझी शेड्यूल मधून वेळ दिलायस. थँक्यू फॉर दॅट. आणि नाव ऑल रूम इज युअर्स. थँक्यू ऋतुजा दिदी. सर्वांचं पहिले तर मनापासून स्वागत करतो. आज आपण इथे एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेची सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. थोडाफार माझा अनुभवातून मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर ताईने आता जसं सांगितलं की एमपीएससी मध्ये आपण पाहतो सर्वसाधारणपणे 3 परीक्षा घेतल्या जातात. मुख्य परीक्षा ज्या आहेत, एक एमपीएससी संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षा, म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला गॅझेटेड पोस्ट ज्या आहेत गट आणि गट ब च्या, त्या भरल्या जातात एमपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेमधून. त्यानंतर एक कंबाईन प्रिलिम्स, कंबाईन मध्ये पण गट ब आणि गट क अशा 2 पद्धतीच्या कंबाईनच्या संयुक्त पूर्व परीक्षा असतात, गट ब आणि गट क. तर बऱ्यापैकी आपण पाहतो की आता एमपीएससी ची नागरी सेवा पूर्व परीक्षा जी आहे ती लेखी स्वरूपात केलेली आहे यूपीएससीच्या धर्तीवर. परंतु आता ग्रुप बी आणि सी जी आहे ती याच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नवरच आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी मुलं एमपीएससी ग्रुप बी आणि सी ची तयारी करतात किंवा सगळेच जण. आता माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाला तर मी आता जरी डीवायएसपी पोस्टवर कार्यरत असलो तरी माझी सुरुवात ही ग्रुप बी ची पोस्ट आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. या पोस्टनी माझ्या शासकीय सेवेची सुरुवात झाली. त्यानंतर पुढे अपग्रेड करत मी आता या पदावर कार्यरत आहे डीवायएसपी पोस्टवर. तर सांगायचं हेच आहे की कुठलीही पोस्ट ही छोटी मोठी किंवा असं काही नाही. आपल्या पोस्टसाठी स्ट्रगल तेवढाच असतो किंवा प्रत्येक पोस्टसाठी तेवढेच एफर्ट्स आपल्याला घ्यायला. आणि पहिल्या तुमच्या फर्स्ट जॉब नंतर कुठलीही पोस्ट मिळाली तरी आनंद होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. तुम्हाला जेवढे आता 18-19 पार्टिसिपंट आहेत सगळ्यांना आपापले जी विश केली ती पोस्ट मिळवू, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. किंवा त्यासाठी निरोधा टीम जी आहे आपली एचव्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र आणि सगळ्यांचं तुम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन लाभेल. तर ग्रुप बी आणि सी वर आता आपण फोकस करू. ग्रुप बी परीक्षांची पूर्व परीक्षा असते 100 प्रश्न असतात, 1 तासाचा वेळ असतो. म्हणजेच तुम्हाला मित्रांनो इथे लक्षात येईल की आपल्याला जर ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा क्रॅक करायची असेल तर वेळेची आपली लढाई आहे की कमी वेळामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. जेव्हा आपण पाहतो की एमपीएससी संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षा म्हणजे जी मेन एमपीएससी परीक्षा आहे त्यामध्ये 2 तास असतात, 100 प्रश्न असतात. परंतु एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची ही जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 तास मिळतो व 100 प्रश्न असतात. म्हणजे 60 मिनिटं व 100 प्रश्न असं आपल्याला एक गणित आहे. साधारण एक प्रश्न जो असतो तो सॉल्व्ह करायला आपल्याला 30 ते 40 सेकंदाचा फक्त वेळ मिळतो. तर या 30 ते 40 सेकंदाच्या वेळामध्ये आपल्याला काय करायचंय की प्रश्न वाचायचा आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे, त्याचे ऑप्शन वाचायचे आणि मग तो ऑप्शन व्यवस्थित पाहून गोळा करायचा. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की फर्स्ट अटेम्प्ट ज्यांचा असतो किंवा ज्यांचा जास्त सराव नाहीये या परीक्षा पद्धतीचा, त्यांचं पेपर अटेम्प्ट म्हणजे माझा तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही लिहून घ्या हे मुद्दे. जर तुम्ही नवीन तयारी करणारे सगळे मुलं असाल तर जे जे मुद्दे आपण आज इथे डिस्कस करतो तुम्ही लिहून घेतले तर तुम्हाला भविष्यात किंवा नंतर तुम्ही नोट्स वाचल्या तर थोडाफार फायदा होईल. फक्त तुम्ही ऐकलं या गोष्टी तर एक गप्पा गोष्टी केल्यासारखं त्याचं फक्त तुम्हाला हे राहील. ठीक आहे, 60 मिनिटं 100 प्रश्न हे गणित असल्यामुळे 30 ते 40 सेकंदात आपल्याला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा. तर त्या दृष्टीने तुमची तयारी असली पाहिजे. असं नाही की मी एक वाक्य वाचलो त्यात माझा 1 मिनिट गेला, ऑप्शन वाचलो त्यात 2रा मिनिट गेला, मग विचार करून गोळा केला त्यात 3रा मिनिट गेला. जेवढा जास्त तुमचा अटेम्प्ट तेवढं तुम्हाला मार्क्स येण्याची शक्यता जास्त. त्यामुळे हे झालं पूर्व परीक्षेचं. पूर्व परीक्षा 1 तास 100 प्रश्न आणि आपलं टार्गेट आहे 60 मार्क किमान. पेपर कसाही येऊ दे, सोपा येऊ दे, सोपा आला तर जास्तच मार्क्स हवे पण कठीण आला तरी 60 मार्क आपलं टार्गेट असेल. त्या दृष्टीने आपण तयारी केली तर वर्षभर आपण तयारी केली तर आपण तिथपर्यंत फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पोहोचू शकतो. त्यामध्ये कुठलीच अडचण यायचं कारण नाही. दुसरा टप्पा जो असतो मुख्य परीक्षेचा टप्पा असतो ग्रुप बी आणि सी मध्ये. तर ग्रुप बी आणि सी च्या मुख्य परीक्षा असते 400 मार्क्सची. त्यात पेपर 1 असतो मराठी इंग्लिश, पेपर 2 असतो जे प्रिलिम्सला आपण जे विषयाची तयारी केली त्याच विषयावर. पेपर 1 मध्ये मराठी इंग्लिश, मराठीचे 50 क्वेश्चन, इंग्लिशचे 50 क्वेश्चन आणि पेपर 2 मध्ये बाकी सगळे विषय असतात.
ठीक आहे, आता मॅडम नेक्स्ट स्लाइड घेता का तुझ्या मॅडम? ठीक. आपण पाहतो की प्रिलिम्स आणि मेन्सचे सब्जेक्ट जे आहे ते बऱ्यापैकी सेमच आहे. फक्त मराठी आणि इंग्लिश हा जो विषय आहे त्याला आपल्याला मागची स्लाइड घ्या. इतिहासाचं सुरू झाले हे, मागची स्लाइड घ्या. हा, डन. ठीक. आपल्याला आता मेन टार्गेट हेच आहे. मागची स्लाइड हवी, ही हिस्ट्रीची स्लाइड ओपन झाली. हा, आपली डन. ही फर्स्ट स्लाइड आहे. हा. हा, तर मित्रांनो, ग्रुप बी आणि सी ची जेव्हा आपण तयारी करतो तर ग्रुप बी आणि सी साठी कुठले कुठले विषय आपल्याला असतात ते आपल्याला या स्लाइडवर खाली दिसत आहेत की हिस्ट्री म्हणजे इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी, मराठी आणि इंग्लिश हे विषय आहेत. तर मराठी आणि इंग्लिश याचा संबंध आपल्याला मुख्य परीक्षेसाठी येतो, परंतु मराठी व इंग्लिश हा विषयाचा तुमच्या पोस्ट मिळवण्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. कारण ज्यांना मुख्य परीक्षेमध्ये मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स येतात त्यांचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे या विषयावर आपण जास्त लक्ष देणार आहोत. आता यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत त्या त्या अनुषंगाने मी माझं लेक्चर पुढे सांगणार आहे आणि शेवटी तुम्ही तुमचे प्रश्न वेगळे याच्यावर म्हणजे काही गोष्टी मार्गदर्शन करायचे राहिले असतील, सुटले असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. तर ह्याच्यामध्ये दिल्यानुसार कोणता विषय आधी अभ्यासावा, प्रत्येक विषयाची तयारी कशी करावी, किती उजळणी पुरुष आहे, कोणती पुस्तके वापरावीत, एमसीक्यू कसे सोडवावे, या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण एक एक विषय घेऊन आपण त्यामध्ये पुढे पुढे गाईड तुम्हाला करणार आहोत. आणि यशाचे 3 स्तंभ इथे आपल्याला दिसतात. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? कम्प्लीट द सिलेबस, रिवाइज मल्टिपल टाइम्स आणि प्रॅक्टिस एमसीक्यू रेग्युलरली. काय तर याचाच अर्थ काय मित्रांनो, खाली हे जे विषय आपल्याला दिसत आहेत 6 ते 7 विषय जे आहेत या प्रत्येक विषयाचं आपापलं योगदान आहे किंवा ह्या प्रत्येक विषय आयोगाने परीक्षेच्या टप्प्यामध्ये ठेवला आहे. याचा अर्थ तुम्हाला त्याचा अभ्यास करणं, त्याच्यावर कमांड मिळवणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही असं करू शकत नाही की मला इतिहास हा विषय आवडतो किंवा मला भूगोल हा विषय आवडतो तर मी फक्त वर्षभर किंवा 6 महिने मी तेच 2 विषय वाचत बसलो, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी या विषयांकडे मी दुर्लक्ष केलं, तर असं आपल्याला चालणार नाही. एक समतोल साधून आपल्याला प्रत्येक विषयामध्ये अबोव्ह एव्हरेज प्रिपरेशन आपली असली पाहिजे, त्या दृष्टीने तयारी करायची. रिवाइज मल्टिपल टाइम्स. रिवाइज मल्टिपल टाइम्स याचा अर्थ असा आहे की आज मी इतिहास या विषयाचं माझं जे बेसिक मटेरियल आहे ते मटेरियल मी सगळं वाचून झालं, त्या मटेरियलचं पुढे किती उजळणे मॅक्झिमम कराल तेवढं तुमचं रिटेन्शन ठरते. एकदा वाचलं तर फक्त पुढच्या वेळेस त्यातल्या अर्ध्या गोष्टी निघून जातात आपल्या डोक्यात. दुसऱ्यांदा वाचलं तर पहिल्यांदा वाचलेलं ते अधिक दुसऱ्यांदा ज्या गोष्टी वाचतो त्या डोक्यात लक्षात राहतात. तिसऱ्यांदा वाचलं की आणखीन असं तुमचं रिटेन्शन कॅपॅसिटी वाढत जाते जेवढी रिव्हिजन जास्त असेल तेवढं. आणि एमसीक्यू, प्रॅक्टिस एमसीक्यू रेग्युलरली. तर एमसीक्यू हा आपल्या परीक्षा पद्धतीचा कणा आहे, बॅकबोन आहे एमसीक्यू म्हणजे आपल्या परीक्षा पद्धतीचा. तर जेवढं तुमची एमसीक्यू वर कमांड असेल तेवढं तुम्हाला पुस्तक वाचताना काय मला गोष्टी फोकस करायच्यात किंवा ह्या अँगलने एमसीक्यू येऊ शकतो का, यापूर्वी एमसीक्यू आलाय का, या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. म्हणून प्रॅक्टिस एमसीक्यू रेग्युलरली असं. ठीक आहे. सिलेक्शन इज द रिझल्ट ऑफ कन्सिस्टन्सी अँड नॉट जस्ट द हार्डवर्क. आता मित्रांनो, तुम्ही स्वतः पहा की परीक्षा भरपूर मुलं देतात, लाखो मुलं परीक्षा देतात, पण शेवटी आयोगाला निवडायचे 500, 1000, 2000 जेवढ्या जागा असतील त्या वर्षी तेवढे. तर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं. प्रत्येकाने मनाशी एकच कुणगाड बांधा की एवढं एक वर्ष आहे माझ्याकडे, मी या वर्षभर मॅक्झिमम माझं बेस्ट परफॉर्मन्स देईल आणि तो बेस्ट परफॉर्मन्स देऊन मी परीक्षेला सामोरं जाईल आणि मी प्रोफेशनली अभ्यास करतोय. तुम्ही आज जो वेळ देताय, काहीतरी तुम्ही बाजूला सोडून तुम्ही आज नोकरी करू शकला असता किंवा तुम्ही दुसरं तुमचं फ्युचर मास्टर एज्युकेशन करू शकला असता, पण तुम्ही अभ्यास करायची निवड केली, स्पर्धा परीक्षा द्यायची तुम्ही निवड केली, तर रोज तुम्ही 8-10 तास देऊन या परीक्षेसाठी अभ्यास करणं आवश्यक आहे. तर तुम्ही जर तेवढा अभ्यास केला चांगल्या पद्धतीने, स्मार्ट वर्क प्लस योग्य स्ट्रॅटेजीने, तर तुमचं सिलेक्शन व्हायची शक्यता वाढते असं मी तुम्हाला म्हणेन. ठीक आहे, पुढचं स्लाइड घ्या मॅडम. हिस्ट्री. तर आता आपण पाहतो मित्रांनो इतिहास. इतिहास हा विषय आपण शाळेपासून शिकत आलो आणि आपल्याला आवडतो पण, कारण आपल्याला महाराष्ट्राला सह्याद्रीच्या पर्वतरांगात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहासाची गौरवशाली परंपरा आपल्याला लाभलेली आहे. त्यामुळे आपल्याला ऐतिहासिक घटना घडामोडींबद्दल अभ्यास करायला आवडतो. पण एक धोका या विषयाचा अभ्यास करताना राहतो की आपण वाहवत जातो खूप या विषयाचा अभ्यास करताना. तर इतिहासाचा एमपीएससी ग्रुप बी आणि सी साठीचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात पहिले मी सांगेन की त्याच्यामध्ये रेफरन्स म्हणजे संदर्भ पुस्तकं तुम्ही कुठली वापरा. इतिहासाचा अभ्यास करायचा ग्रुप बी सी साठी, तर तुम्ही आधी 6वी ते 10वी किंवा 11वी पर्यंतचे स्टेट बोर्ड वाचून घ्या नवीन. दुसरं रेफरन्स बुक ह्याच्यामध्ये मेन ठेवता येईल की 11वीचं ओल्ड म्हणजे जुन्या सिलेबसचं 11वीचं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे ओल्ड स्टेट बोर्ड 11, ते पुस्तक तुम्ही झेरॉक्सच काढून घ्या किंवा आता मिळत नाही मार्केटमध्ये म्हणून मी म्हणतो झेरॉक्स काढा, मिळत असेल तर त्याची कॉपी घेऊन या. तर 11th ओल्ड स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते तुम्ही रेफरन्स पुस्तक ठेवा असं माझं म्हणणं आहे. किंवा नसेल तुम्ही तर ऑरेंज कलरचं एक गाठाळ सरांचं पुस्तक येतं, महाराष्ट्राचे समाजसुधारक इतिहास, ऑरेंज कलरचं गाठाळ सरांचं पुस्तक, या दोन पैकी एक तुम्ही रेफरन्स बुक ठेवा. म्हणजे स्टेट बोर्ड तर वाचत 6वी ते 10वी किंवा 11वी प्लस आयदर 11th स्टेट बोर्ड
और गाठा या दोनपैकी एक तुम्ही रेफरन्स पुस्तक ठेवा. ठीक आहे, आता रेफरन्स पुस्तक ठेवलं तर तुम्ही ठरवून घ्या. आता क्लासमध्ये तुम्हाला रोज 2 तासाचं एक सेशन असतं. 2 तास असं 15 दिवस किंवा त्यांचं जे रुटीन असेल त्यानुसार तुम्हाला इतिहास शिकवतील. क्लासमध्ये शिकवतील तेवढ्याच ह्याच्यावर तुम्ही डिपेंड राहू नका. तुम्हाला क्लासमध्ये जर शिकवतील पण तुम्ही सेल्फ स्टडी जेवढा करता, स्वतः जेवढं जाणून घेता आणि त्याच्यातनं तुमचं इतिहासाचे लिंकेजेस डेव्हलप होत जाते. तर इतिहास इथे स्लाइडमध्ये जसं दिलंय की कालक्रमानुसार अभ्यास करा. ब्रिटिशांचं आगमन, स्वातंत्र्य लढा वगैरे त्या सगळ्या गोष्टी. तर महाराष्ट्राचा इतिहास करताना आपल्याला राष्ट्रीय चळवळ जी आहे आपली त्याच्यावर, स्वातंत्र्य चळवळ, फ्रीडम मुवमेंट याच्यावर तर फोकस करायचाच आहे. परंतु ग्रुप बी आणि सी साठी समाज सुधारकांचं एक वेगळं महत्व आहे मित्रांनो. तर समाज सुधारक जसं की हे झाले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, महात्मा फुले झाले, सावित्रीबाई फुले झाल्या किंवा महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, हे जे महाराष्ट्र ओरिएंटेड समाज सुधारक आहेत यांच्यावर आयोगाचे प्रश्न विचारण्याची किंवा शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्यावर प्रश्न विचारण्याची आयोगाची प्रवृत्ती जास्त आहे. तर तुम्ही त्यांचा जास्त अभ्यास करा. तुम्ही आधी बेसिक सिलेबस वाचून घ्या, माझं म्हणणं राहील. स्टेट बोर्ड प्लस एक रेफरन्स बुक, आणि हे वाचून झालं की तुम्ही सोबत एमसीक्यू, इतिहासाचे एमसीक्यू तुम्ही पाहायला हवे. तुम्ही इतिहासाचे एमसीक्यू पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कुठल्या याच्यावर जास्त प्रश्न देतात. तर इतिहासाचा अभ्यास असा करा की दिवस ठरवून घ्या. असं नाही की मी 6 महिने 4 महिने इतिहास वाचलो. 1 महिना मॅक्झिमम खूप झाला. 1 महिना मी खूप बोलतो तुम्हाला, पण 20 दिवसात तुम्ही इतिहासाचा अभ्यास करू शकता. एक विषय तुम्ही कंटिन्यू सोबत लागून ठेवला तर 20 ते 25 दिवसात इतिहासाचं तुमचं पूर्ण वाचन होऊ शकतं. प्लस तुम्ही स्टेट बोर्ड पाहिले पाहिजे त्याच्यासोबत आणि पीवायक्यू. तर अशा पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करताना लिंकेज ठेवा तुमच्या डोक्यामध्ये की हे घटना घडली तर का घडली. तर 1857 स्वातंत्र्य लढा झाला, तर स्वातंत्र्य लढा झाला ही ठीक आहे, ही फॅक्ट आहे, पण ती फॅक्ट होण्यामागे कुठलं कारण होतं, अशी काय सामाजिक पार्श्वभूमी होती की ज्याच्यामुळे स्वातंत्र्य लढा झाला, किंवा आपलं कुठली, आता तुम्ही लेटेस्ट आंदोलनाशी हे रिलेट करा की आता समजा सीजेपीचं एवढं मोठं आंदोलन झालं, तर आंदोलन झालं हे तात्कालिक कारण आहे नीट पेपर फुटी. तसं इतिहासाच्या प्रत्येक घटनेमागे आपल्याला दिसतं की 1905 काय झालं, समजा सुरत स्प्लिट झाली 1907 तर ती का झाली, त्याच्या मागच्या प्रत्येक गोष्टींचं तुम्ही कार्यकारण भाव समजून घ्या, परिणाम समजून घ्या, ते लिंकेजेस करा आणि क्रोनॉलॉजी वाईज तुमच्या डोक्यात इतिहासाच्या सगळ्या घडामोडी बसल्या तर तुम्हाला इतिहासाचा अभ्यास पाठांतर किंवा रट्टा वाटणार नाही. आता समजा महात्मा ज्योतिबा फुलेंचं तुम्ही वाचलं तर ज्योतिबा फुलेंनी आपल्या इथे एक सत्यशोधकीय चळवळ सुरू केली. सत्यशोधकीय चळवळ पुढे कशी चालू राहिली किंवा शाहू महाराजांचं त्यामध्ये काय योगदान होतं, पुन्हा जेधे जवळकर पुढे जाऊन त्यांनी त्यामध्ये कसं योगदान दिलं. तर या सगळ्या गोष्टींची तुम्ही एक सिक्वेन्स, कॉज, इव्हेंट आणि कॉन्सिक्वेन्स या स्वरूपात तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवला तर तुम्हाला जास्त फायदा इथे. आणि मी आधी तुम्हाला सांगतो की रिजिड राहू नका. तुम्ही इतिहासाचा किती अभ्यास करून गेले तरी आयोग त्यांना विचारायचे ते प्रश्न विचारतं, त्याच्यामुळे सोर्स बदलू नका. सोर्स तुम्ही वाढवायला गेले तर इतिहासाचे 10, 20, 25 पण रेफरन्स बुक तुम्ही वाढवू शकता, पण तेवढं आवश्यक नाहीये. तुम्ही पीवायक्यूच्या अँगलने अभ्यास करून किंवा तुमचं बेसिक सोर्स व्यवस्थित स्टडी करून तुम्हाला इतिहासामध्ये मॅक्झिमम मार्क देता येऊ शकतो. आपलं टार्गेट हेच आहे, 15 प्रश्न जर इतिहासाचे विचारत असेल आयोग तर 15 पैकी 15 मला यावे असा अट्टहास ठेवू नका. 15 पैकी 10 जरी प्रश्न मला चांगले सॉल्व्ह करता आले तरी तुम्ही विन विन सिच्युएशन मध्ये आहात. 10 ते 12 क्वेश्चन तुम्हाला आले तर 12 क्वेश्चन म्हणजे एक्सलंट झाले. 10 क्वेश्चन आले तरी विन विन सिच्युएशन आहे इतिहासाच्या विषयामध्ये. ठीक आहे, इथं माझ्या बाजूने सांगण्यासारखं इतिहासासाठी एवढंच होतं. फक्त रेंगाळू नका. पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा शेड्यूल बनवून अभ्यास करा, तिसरा मुद्दा इंटरलिंकेज ठेवा. 3 गोष्टी सांगून मी पुढे जातो. पुढची स्लाइड घ्या. पॉलिटी. पॉलिटी हा विषय, राज्यशास्त्र विषय हा जो आहे मित्रांनो, हा सगळ्यात जास्त आउटपुट असणारा विषय आहे. कुठल्याही एमपीएससीची परीक्षा असो, ग्रुप ए, बी, सी, कुठली परीक्षा असो, सगळ्यात जास्त आउटपुट असणारा हा विषय आहे. तर याच्यासाठी एकच पुस्तक आहे, ते म्हणजे एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक प्लस पीवायक्यू या 2 गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित केल्या तर त्यामध्ये तुम्हाला 15 पैकी 12-13 प्रश्नापर्यंत तुम्ही तिथे हिट करू शकता. करेक्ट. आणि पॉलिटी या विषयाचं तुम्हाला खूप चांगलं योगदान राहू शकतं तुमच्या सिलेक्शनमध्ये. आता माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा तर मी जेव्हा असिस्टंट सेक्शन ऑफिसर सिलेक्ट झालो तेव्हा मेन्सला 100 पैकी 55 प्रश्न पॉलिटीवर होते एएसओच्या परीक्षेच्या मेन्ससाठी. त्याचा 55 पैकी मला सांगायला आनंद वाटतो की 52 प्रश्न माझे पॉलिटीचे बरोबर आले 55 पैकी. त्याच्यामुळे मला एज मिळाली आणि त्यामध्ये सिलेक्शन झालं. तर फक्त एवढंच आहे, या विषयाला तुम्हाला मॅक्झिमम रिव्हिजन द्यायला लागतात, मल्टिपल रिव्हिजन द्यायला लागतात, कारण ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल्स खूप आहेत. त्या आर्टिकल्सचे जे महत्वाचे, आपल्याला सगळे आर्टिकल पाठ करणं अपेक्षित नाही, पण फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट किंवा जे आपले पंचायत राज संस्थांचे आर्टिकल्स आहेत, घटना दुरुस्तीचा आर्टिकल आहे नाही का, किंवा आणीबाणीचे आर्टिकल आहेत, त्या आर्टिकल्सचे तुम्हाला नंबर्स
प्लस त्यातल्या तरतुदी माहित पाहिजे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये अभ्यासाचे घटक जे दिलेत पॉलिटीमधले, तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फॅक्ट्स म्हणजे आपलं संविधानाची निर्मिती कशी झाली. बरोबर. की बऱ्याचदा आयोगाने हा प्रश्न विचारला की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, नाही का, किंवा कधी मांडली आपल्या संविधानाचा मसुदा घटनेत संविधान समितीमध्ये कधी मांडला, त्यामध्ये हे किंवा कधी अडॉप्ट झाला, त्याच्यामध्ये प्रिएम्बल कधी अडॉप्ट करण्यात आली, प्रिएम्बल हा आपल्या राज्यघटनेचा भाग आहे की नाही, या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. फंडामेंटल राईट्स टीपीएसपी याच्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न असतो. संसद राज्य सरकार. आता तुम्ही काय करायचंय मित्रांनो, रिलेट करायचंय. तुम्ही जेव्हा आधी स्टॅटिक रिडिंग करून घ्याल पूर्ण या विषयाचं, स्टॅटिक रिडिंग तुमचं एकदा झालं फर्स्ट रिडिंग लक्ष्मीकांत या पुस्तकाचं, की तुम्हाला करंट अफेअर मध्ये याच्या संदर्भात काय चाललंय. तर आता समजा संसदेचे पावसाळी अधिवेशन झालं, संसदेचे अधिवेशन बद्दल संविधानात कुठल्या आर्टिकल मध्ये तरतूद आहे. ठीक आहे. संसद निर्मितीबद्दल कुठल्या आर्टिकल मध्ये तरतूद आहे. संसदेचं अधिवेशन कोण बोलवतं, म्हणजे समन, प्रोरॉग, ऍडजॉर्न, या काय कन्सेप्ट आहेत, हे तुम्ही आता करंटशी रिलेट करायच्या. एकदा तुमचं स्टॅटिक रिडिंग झालं की त्या गोष्टी तुम्ही करंटला रिलेट करून लक्षात ठेवायच्या, कारण प्रश्न जो येतो तो त्या अनुषंगानेच येतो. किंवा महाराष्ट्र राज्यात आता विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, तर विधान परिषदेची तरतूद घटनेच्या कुठल्या संविधानाच्या कलमामध्ये आहे, अनुच्छेदामध्ये आहे. तर विधान परिषद किती राज्यात अस्तित्वात आहे, विधान परिषद स्थापनेची तरतूद काय, त्याचं इलेक्शन कसं होतं. बरोबर. ह्या किंवा आता समजा राष्ट्रपती राज्यपालांची निवडणूक त्या वर्षी झाली असेल, तर संभाव्य आहे की आयोग त्याबद्दल प्रश्न विचारेल. तर तुम्हाला माहित पाहिजे तरतूद काय आहे, राष्ट्रपतींची निवडणूक कशी घेतली जाते. बरोबर. की आता फर्स्ट पास्ट द पोस्ट ही सिस्टीम काय आहे, किंवा ती दुसरी राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत त्यामध्ये वेगळे पण काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ज्युडिशियरीमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट, सुप्रीम, हायकोर्ट, सुप्रीम, याबद्दल तुम्हाला डिटेल मध्ये माहित पाहिजे. मेजॉरिटीली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट बद्दल आपल्याला प्रश्न विचारतात. थोडं डिस्टर्बन्स झालं होतं, मी पुन्हा जॉईन झालोय ह्याला. तर मी तेच म्हणतो की करंट अफेअर्स त्याच्याशी इंटरलिंक आहे. आता कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, तर राष्ट्रीय महिला आयोग किंवा जे कुठले आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स वगैरे, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज ज्या आहेत, तर नीती आयोग ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे की नाही, हे तुम्ही आता होमवर्क म्हणून घ्या, अभ्यास करा. नीती आयोग कुठली बॉडी आहे, कॉन्स्टिट्युशनल आहे, स्टॅच्युटरी आहे का, काय त्याचं मॅन्डेट काय. स्थानिक स्वराज्य संस्था हा एक महत्वाचा घटक आहे. पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तर तुम्हाला वेगळा अभ्यास करायला लागतो मित्रांनो. कॉन्स्टिट्युशन साठी एम लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे, आणि पंचायत राज साठी किशोर लवटे सरांचं पुस्तक मी वापरत होतो, मी जेव्हा तयारी करत होतो तेव्हा. आता तुम्ही तुमच्या मॅडमशी क्लासमध्ये विचारून तुमचं रेफरन्स बुक फायनल करून घ्या, त्याचा अभ्यास करा. फाउंडेशन, प्रथम संकल्पना समजून घ्या, संविधान तुमचा पाय असावा. मेन तेच आहे. तुम्ही उद्या सर्व्हिसमध्ये जरी आला तरी तुम्हाला तुमची जी प्रत्येक ऍक्शन आहे ही तुमच्या कॉन्स्टिट्युशनला बेस ठेवूनच तुम्हाला करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर लक्षात. पॉलिटी हा मॅक्झिमम स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही जेवढा इनपुट द्याल तेवढा तुम्हाला आउटपुट मिळेल. 20 ते 25 दिवसात तुमचा पॉलिटीचा पूर्ण अभ्यास होऊ शकतो. फक्त रेंगाळायचं नाही. मला विषय आवडला तर मी खूप त्याचा अभ्यास करत बसलो असं करायचं नाही. ठीक आहे का. इथे बाजूला लिहिलंय कायदेमध्ये निश्चित गुण आहे. चालू घडामोडींचा घटनात्मक तरतुदींशी संबंध जोडा, जसं मी आता म्हणालो. कलमांची नियमित उजळणी करा, की बाबा फंडामेंटल ड्युटीज काय आहे, फंडामेंटल डीपीएसपी मध्ये काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित राहायला पाहिजे. ठीक आहे. नियमित उजळणी करा. रोज रात्री झोपायच्या आधी किंवा चहा प्यायला गेला मित्रासोबत, तर त्याला सांगायचं, भाई मी आज फंडामेंटल ड्युटीज केल्या. आर्टिकल 51A मध्ये 11 कलम आहेत. बरोबर. 42nd अमेंडमेंट ऍक्ट 1976 ने ते ऍड केलं. त्याच्यामध्ये नंतर 86th अमेंडमेंट ऍक्टनी मुलांच्या प्रायमरी एज्युकेशन बद्दल पालकांचं कर्तव्य हे ऍड केलं. त्याने काय होतं, तुमच्या इंटरलिंकिंग चांगलं होतं मेंदूमध्ये. तर जेवढं तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं. ठीक आहे. आणि पीवायक्यू, ऑब्व्हियसली तुम्ही आज समजा एक टॉपिक वाचला, मी आज फंडामेंटल राईट्स वाचलं, तर मी ठोकळा माझ्याकडे जो असेल पीवायक्यूचा, त्या ठोकळ्यामधून मी ह्याच्याबद्दल पूर्ण रिडिंग करून घेईन, जेणेकरून तुम्हाला कळेल की मला तो टॉपिक कळलाय की नाही, आणि आयोग कुठले प्रश्न विचारते ते जाऊन पुन्हा तुम्ही रीड करू शकता. तेव्हा हा टॉपिक माझा थोडा वीक राहिला तर मी पूर्ण पाहून घेईन. ठीक आहे. नेक्स्ट सब्जेक्ट घ्या. ठीक आहे. जॉग्राफी आपण पाहतो आहोत. तर जॉग्राफीमध्ये बघा मित्रांनो, माझं तुम्हाला हे सांगतो की 6वी ते 10वीचे स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा तुम्ही, पहिली गोष्ट. तर दुसरी गोष्ट मध्ये सौदी सरांचा महाराष्ट्राचा भूगोल हे एक पुस्तक आहे. तर ग्रुप बी आणि ग्रुप सी करणाऱ्या मुलांनी ते जे पुस्तक आहे ते नक्की केलं पाहिजे. सौदी सर महाराष्ट्राचा भूगोल प्लस सौदी सरांचाच महाराष्ट्राचा ॲटलास मिळतो. ह्या दोन गोष्टी घेऊन तुम्ही अभ्यास करा. तर कसं आहे, भूगोलाचे प्रश्न जर तुम्ही पाहिलं तर खनिज संपत्तीवर बऱ्यापैकी प्रश्न असतात. नद्यांचा दक्षिण उत्तर क्रम किंवा कुठल्या नद्यांची उपनदी कुठली आहे. पर्वतरांगांवर प्रश्न येतात. समजा महाराष्ट्राचा विचार केला तर सातपुडा पर्वतरांगा, त्यानंतर सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, बरोबर, त्यानंतर शंभू महादेव. ह्या जी महाराष्ट्रातल्या डोंगर रंगाचा क्रम आहे तो तुम्हाला माहित पाहिजे. हे तुमचे व्हिज्युअल पिक्चर्स कधी क्रिएट होतील, जेव्हा तुम्ही मॅप बघाल. म्हणून म्हटलं सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोलचं पुस्तकही घ्या. दुसरी गोष्ट सौदी सरांचा मॅपही घ्या, कारण त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. किंवा मग हवामानाबद्दल प्रश्न असतात की कोप्पेनचं वर्गीकरण हवामानाचं कसं होतं, काय खनिजे. तर सिलेबसमध्ये जे दिलं आहे त्याच्यामध्ये
त्या अनुषंगाने तुम्ही टॉपिक्स वाचा. पण सर महाराष्ट्र भूगोल आणि ॲटलास हे मस्ट आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. जॉग्राफीसाठी तुमची व्हिज्युअल मेमरी जेवढी स्ट्रॉंग आहे, तुम्हाला कंटाळा आला, तुम्ही जेवण करून आले, अभ्यासाला बसले किंवा तो वाचनात मन लागत नाहीये, तुम्ही मॅप काढून बघा. आज मी समजा तापी नदीचं बरोबर घेतलं तर तापी नदीचे कुठल्या उपनद्या आहे, कुठल्या जिल्ह्यातून तापी नदी जाते, बरोबर, किंवा पर्वतरांगात घेऊन वाचत बसले, किंवा खनिज संपत्ती महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूरला कुठली खनिज आहे, कोकण किनारपट्टीला कुठली खनिजे भेटतात, या सगळ्याचे तुम्ही तुमचं ते मॅपवर काम करून तिथे लिहून घ्या. हे झालं जॉग्राफीचं तिथे पण गोल्डन रूल दिला की नकाशाच्या सहाय्याने शिका, कारण नकाशा तिथे आवश्यक आहे. नकाशा असेल तर तुमचं पिक्टोरियल मेमरी चांगली राहून तुम्हाला मदत होईल चांगले मार्क्स मिळवण्यामध्ये. तर हे आहे जॉग्राफीचं. पुन्हा एकदा सांगतो, बेसिक बुक्स काय, 6वी ते 10वी स्टेट बोर्ड, सर महाराष्ट्राचा भूगोल आणि ॲटलास, या विषयाच्या ह्याच्यासोबत तुम्ही अभ्यास करा. आणि PYQ प्रत्येक विषयाचं तेच आहे, जो विषय तुम्ही वाचला त्या विषयासंदर्भामध्ये जाऊन तुम्ही PYQ रीड करणं त्याचे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मला जो वाचलेला विषय तो व्यवस्थित कळला की नाही. नसेल PYQ सोडवतायत, परत येऊन तो विषय वाचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय लक्ष देणं आवश्यक आहे. नेक्स्ट सब्जेक्ट घ्या, इकॉनॉमी हा एक मस्त विषय आहे. आपण शालेय स्तरावर या विषयाचा एवढा अभ्यास करत नाही, पण लक्षात घ्या प्रत्येक विषयाचा बेस हा आहे तो इकॉनॉमीच आहे. आणि इकॉनॉमीवर जर तुमच्या देशाची इकॉनॉमी चांगली असेल, सगळ्या गोष्टी सुरळीत असतील, तर बाकी प्रश्न उद्भवत नाहीत. तुमची इकॉनॉमी जर थोडी प्रॉब्लेमॅटिक मोडमध्ये असेल तर बाकी प्रश्न त्याच्या अनुषंगाने वाढत जातात. परीक्षेच्या अनुषंगाने इकॉनॉमिक्सचं काय महत्व आहे, तर सिलेबसमध्ये ज्या ज्या गोष्टी दिल्यात इकॉनॉमिक्सच्या, नाही का, की इकॉनॉमी म्हणजे फक्त आकडे किंवा फक्त पाठांतर असं डोक्यातून आधी हे काढून टाक. तर इकॉनॉमीमध्ये कन्सेप्ट ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. समजा सुरुवात होते इकॉनॉमीची GDP GNP वगैरे या कन्सेप्ट समजून घ्या. GDP म्हणजे काय, नाही का, किंवा संकल्पना आहेत. नंतर गरिबी वगैरे सगळ्या संकल्पना. आता गरिबी करत असताना मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे काय, जे 1990 साली वर्ल्ड बँक कोणी वेगवेगळे जे इंडेक्स सुरू केले होते, त्याच्यावर प्रत्येक वर्षी पेपरला प्रश्न असतो की HDI किती आहे, त्याचे कंपोनंट्स काय, समजून घ्या. महागाई ही संकल्पना आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला अफेक्ट करते. आता चहा चहाचा दर असेल किंवा पोहे 10 रुपये 15 रुपयाला मिळणारे पोहे किंवा 20 रुपयाला मिळणारे पोहे परत 25-30 रुपये अशी वाढत जातात. हे झालं इन्फ्लेशन. पब्लिक फायनान्स मध्ये हा पण महत्वाचा विषय. याच्यामध्ये सरकारचं बजेट कसं सादर केलं जातं, त्याचे आर्टिकल्स कुठले आहेत बजेटचे, त्याच्यानंतर बजेटचा यूज, मग त्याच्यामध्ये प्रायमरी डेफिसिट काय, फिस्कल डेफिसिट काय, या सगळ्या कन्सेप्टच्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या. गव्हर्नमेंट स्कीम्स खूप मोठा कंपोनंट आहे इकॉनॉमी मधला, कारण आपलं शासन जे आहे ते कल्याणकारी शासनमध्ये जनतेला लोकांचा अपलिफ्टमेंटसाठी वेगवेगळ्या स्कीम्स राबवाव्या लागतात. त्याचा अभ्यास आपण, आणि कुठली स्कीम राबवायची तर फायनान्स हवा त्यासाठी, म्हणून इकॉनॉमी या सेक्शन मध्ये आपण स्कीमचा अभ्यास करतो. तर आता सध्या VBG रामजी, म्हणजे आधी जी मनरेगा योजना होती तिचं नाव बदलून आता VBG रामजी स्कीम केली. मग फक्त नाव बदलले का काही इतर गोष्टी त्यात बदलल्या याची तुम्ही माहिती घेतली पाहिजे. किंवा भरपूर साऱ्या प्रत्येक वल्नरेबल सेक्शनसाठी शासनाकडून योजना राबवल्या जातात. तर महत्वाच्या योजना त्यातल्या ज्या आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास असणं आवश्यक. टॅक्सेशन, टॅक्सचे प्रकार, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, GST काय प्रकारे बाबा. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला आले, तुम्हाला एवढं लक्षात घ्या, तुम्हाला जॅक ऑफ मेनी मास्टर ऑफ नन ही फिलॉसॉफी आहे. तुम्हाला टॅक्स वाचत बसले म्हणजे अगदी मी टॅक्स एकदम पूर्ण समजून घेतो आणि पूर्ण हे करतो असं नाही. बेसिक गोष्ट समजून घ्या फक्त. टॅक्स काय बाबा सिस्टीम आहे, बर्डन ऑफ टॅक्स काय असतं, कराघात आणि कराभार, बरोबर, टॅक्स इन्सिडन्स ऑफ टॅक्स काय असतं, टॅक्स शिफ्टिंग काय असते, संकल्पना समजून घ्या. तुम्हाला लेक्चरमध्ये समजवतील किंवा तुमचं जे रेफरन्स बुक आहे त्यात तुम्हाला कळेल. अर्थसंकल्प, बजेट पुन्हा आला, किंवा आरबीआय वर प्रत्येक वर्षी थोडाफार प्रश्न असतो, किंवा बँक म्हणजे आरबीआयचे फंक्शन्स काय असं विचारतात, किंवा बँक ऑप्शन ऑफ लास्ट रिसॉर्ट सरकारसाठी RBI म्हणून काम करतात. तर इकॉनॉमी हा कसा इंटरेस्टिंग विषय, फक्त तुम्ही बर्ड्स आय व्ह्यू घेऊन याच्यामध्ये तयारी करा. खूप डीप मध्ये जाऊ नका. अभ्यासातच इकॉनॉमीचे दोन प्रकार असतात, मॅक्रो इकॉनॉमी आणि मायक्रो इकॉनॉमी. तर आपल्याला मायक्रो स्टडी करायचा नाहीये, मॅक्रो स्टडी करायचा आहे. चेतावणी इथे दिली स्क्रीनवर, पाठांतर करू नका, संकल्पना समजून घ्या. ते अगदी योग्य आहे. पाठांतर करायला बसले तर डोकं हँग होईल, एवढ्या कॉन्सेप्ट आहेत इकॉनॉमीमध्ये. पाठांतराचा विषय सोडून द्या, फक्त तुम्ही मॅक्झिमम गोष्टी समजून घेऊन तसा अभ्यास करा. माझ्या वेळेस मी जेव्हा तयारी करत होतो तेव्हा मी कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट पुस्तक ठेवलं होतं. मी तुम्हालाही सजेस्ट करेल, तुम्हाला क्लासमध्ये जसं सांगतील तसं, किंवा मग बेस्ट पुस्तक तुमचं कन्सेप्ट समजून घेण्यासाठी लेटेस्ट एडिशन रंजन कोळंबे सरांचा वापरा अर्थशास्त्रासाठी, किंवा क्लासमध्ये ज्या पद्धतीने सांगतील त्या दृष्टीने. तर ते लिंकेजेस, अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवालातील ठळक मुद्दे वाचा, हे खूप महत्वाचं आहे. परंतु हे जेव्हा तुमचा बेसिक अभ्यास होईल, फर्स्ट रिडिंग होईल तुमचं इकॉनॉमी या विषयाचं, तेव्हा तुम्ही बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे जो येतो महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, हे ऍडिशनल म्हणजे वरचे मार्क्स मिळवण्यासाठी या गोष्टी आहेत. आणि अर्थव्यवस्थेचाच
चालू घडामोडीशी संबंध जोडा. तर बरोबर आहे, आता आपण पाहतो यावर्षी रुपी फॉलिंग, आपला रुपया डॉलरच्या तुलनेत खूप खाली आला. 97 रुपये पर डॉलर पर्यंत रुपीचा हे झालं. मग त्याच्यामुळे आपल्या इम्पोर्ट एक्सपोर्टवर काय परिणाम होणार हे समजून घ्या, किंवा आपली अर्थव्यवस्थेचा ओव्हरऑल त्याच्यामुळे काय परिणाम होईल या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. इन्फ्लेशन किंवा बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही जेवढे इंटरलिंकेज कराल, आणि मला माहिती निरोधा एकदम चांगली इकॉनॉमी शिकवतात, तुम्ही त्यांचे पण मॅक्झिमम व्हिडिओ पाहू शकता. काही अडलं तुम्हाला त्यामध्ये त्यांचं गायडन्स घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही ह्याच्यामध्ये सब्जेक्टचं मी तुम्हाला सांगितलं की कोळंबे सरांचं पुस्तक PYQ आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इकॉनॉमीमध्ये, हे खूप महत्वाचं आहे. खूप डीप मध्ये जायचं नाहीये, कन्सेप्ट समजून घ्यायची, त्याचं इंटरलिंकेज समजून घ्यायचं, PYQ करायचं. नेक्स्ट इज जनरल सायन्स. जनरल सायन्स हा सगळ्यात धोका देणारा विषय म्हणजे माझ्यासाठी तरी तसा होता प्रिलिम साठी. पण सोडायचं नाही. जसं मी मागे म्हटलो की ऑप्शनलला काहीच टाकायचं नाही. मुलं काय करतात, वर्षभर फक्त 4-5च इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र वाचत असतात. सायन्स तसंच राहतो आणि मग पेपरला जाऊन म्हणतात, अरे काय नाही रे, खूपच कठीण प्रश्न आले, काय नाही जमलं, हे ते परत बस. तसं नाहीये मित्रांनो. तयारी केली तुम्ही, समजा 20 प्रश्न येत असतील सायन्सचे, तर तुम्हाला किमान 10-12 प्रश्न तरी यायलाच पाहिजे. किंवा 15 प्रश्न आले तरी 8 प्रश्न तरी यायला पाहिजे, तर तुम्ही त्या रेसमध्ये टिकू शकता. हे मी मिनिमम तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तर सायन्ससाठी माझं सजेशन राहील, तुम्ही 6वी ते 10वी स्टेट बोर्ड वाचा सायन्सचे राज्यक्रमिक पाठ्यपुस्तक, आणि 11वी आणि 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक वाचा. कारण तुम्ही ह्याच्यात बघा, बायोलॉजी, ह्युमन बॉडी डिसीज, वॅक्सिन्स, एव्हरीडे सायन्स हा कंपोनंट आहे कोर स्टडी मध्ये. म्हणून 11वी आणि 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक तुम्ही वाचलं की हे क्लिअर होईल. आणि 6वी ते 10वी मधून तुमचे जनरल फिजिक्सचे लॉज वगैरे झालं, किंवा बेसिक बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते 6वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड मधून कव्हर होईल. पण ह्यालाही खूप वेळ देऊ नका. प्रत्येक विषयाचा अभ्यासाला मी तेच म्हणेन की 20 ते 25 दिवस, मॅक्झिमम 1 महिना. 6 विषय आहेत समजा मित्रांनो, तुम्ही वर्षभर तयारी करता, एक महिना प्रत्येक विषय केला, सोबत करंट अफेअर्स आणि मॅथ्स वगैरे करायचं. एक विषय करंट अफेअर्स मॅथ्स, तरी तुमचं 6 महिन्यात एक विषय पूर्ण परफेक्ट होतो फर्स्ट ट्रेनिंग. आणि उरलेले 6 महिन्यात परत तुम्ही तुमचे रिव्हिजन सायकल्स ठेवून ते ऍडजस्ट करू शकता. तर तशा पद्धतीने जेव्हा क्लासमध्ये जो विषय शिकवताय तोच विषय तुमचा सेल्फ स्टडीला राहू द्या. मॅक्झिमम पेपर्स वगैरे त्यामध्ये सॉल्व्ह करा. आणि करंट अफेअर्स पण दिले, जसं इस्रो, AI, बायोटेक्नॉलॉजी, स्पेस मिशन्स. तर आत्ताच आपण पाहिलं की स्कायरूट्स एरोनॉटिक म्हणजे भारताच्या अंतराळ क्षेत्रात आता खासगी क्षेत्राचाही पदार्पण झालेलं आहे. त्या घडामोडी महत्वाच्या असतात. आयोगाला काय सवय असते, पहिलं जे काय होतं त्या प्रत्येक MPSC असो UPSC असो, प्रत्येकाला पहिली जी घडामोड असते ती महत्वाची असते, किंवा आपल्यासाठी पण, देशासाठी ओव्हरऑल. त्या गोष्टी तुम्हाला करंट अफेअर्स मधून माहीत करून घ्यायच्या. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी, आता आजचीच न्यूज होती की आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला. तर कोरोना काय आहे, RNA काय, DNA काय, ह्या सगळ्या गोष्टी बायोटेक्नॉलॉजी मध्ये मोडतात. त्याचं तुम्हाला, किंवा वॅक्सिन्स आपण घेतल्या, कोविशिल्ड, कोवॅक्सिन, त्याबद्दल तुम्हाला वॅक्सिन बद्दल माहिती जी आहे ती बायोटेक्नॉलॉजी या विषयामध्ये राहते. मेन तेच आहे की खूप डीप मध्ये नाही जायचंय, पण प्रत्येक गोष्टीची थोडी माहिती पाहिजे. आणि PYQ पहा, पण खूप पाणीपत होऊ देऊ नका या विषयामध्ये. मुलांचं असं होतं की अगदी 20 पैकी 2-4 मार्क्स मिळतात. मग कसं काय तुमचं प्रिलिम्स नाही क्लिअर होऊ शकत 2-4 मार्क्स मिळतात. तुम्हाला 20 पैकी किमान 10-12 मार्क्स पाहिजेत या विषयात पण. तेव्हा तुम्ही चान्स मध्ये राहता की प्रिलिम्स मध्ये निघू शकेल. आणि शॉर्ट नोट्स काढून घ्या जमलं तर सायन्सच्या, नंतर रिव्हिजन करायसाठी. पण त्या अगदी शॉर्ट असाव्या, खूप रिपिटेशन त्यामध्ये नसावं. नेक्स्ट स्लाइड घ्या. ओके. करंट अफेअर्स. करंट अफेअर्स हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, आणि ते तुम्हाला दर वर्ष म्हणजे वर्षभर करायचा हा विषय आहे करंट अफेअर्स. आता माझं करंट अफेअर्स डेली आहे तुमच्या अभ्यासामध्ये. माझं तुम्हाला हे सांगणं राहील की तुम्ही 1 ते 1.5 तास करंट अफेअर्सला द्या डेली. बरोबर. तुमचं 2 तास क्लासला जातील, त्याने तुमचे 3-3.5 तास, म्हणजे टोटल तुमचे स्टडीतले 3-3.5 तास ह्याच्यात गेले. करंट अफेअर्स 1.5 तास, 2 तास लेक्चर, आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही 5-6 तास तुमचा स्टडी करा स्वतःचा. त्याच्यामध्ये GS चा सब्जेक्ट असेल किंवा मराठी इंग्लिश हे तुम्हाला ऍड करायचं. करंट अफेअर्स करताना रोज माझं म्हणणं राहील की लोकसत्ता जो पेपर आहे त्यातल्या राजकीय घडामोडी सोडून, राजकीय घडामोडी वाचायच्या नाहीत, पण ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यातल्या, समजा अधिवेशन चालू आहे, कुठलं महत्वाचं बिल मांडणार आहे, आता उद्या संसदेमध्ये परीक्षा फुटीबद्दल सुधारित विधेयक मांडणार आहे, तर ते काय आहे, या गोष्टीसाठी रोज अर्धा तास फक्त पेपर वाचा. अर्धा तास, खूप जास्त नाही. आणि 1 तास काय करायचं, मी माझी तयारी करत होतो तेव्हा पृथ्वी परिक्रमा मॅगझिन घ्यायचो. तर महिनाभर, समजा आता जुलै महिना चालू आहे, तर जूनचं मॅगझिन मी जुलै महिन्यात वाचायला घेणार. पहिले 1 ते 20 तारखेपर्यंत मी ते मॅगझिन रोज वाचणार. हळूहळू हळूहळू म्हणजे 15 ते 20 दिवसात फर्स्ट रिडिंग त्याचं पूर्ण होईल. त्यानंतर मग पुढच्या 7-8 दिवसामध्ये सेकंड रिडिंग पूर्ण होईल, आणि त्यानंतर 2-3 दिवसात आणखी थर्ड रिडिंग नवीन मॅगझिन मिळेपर्यंत. रोज वाचा करंट अफेअर, कारण ह्याच्यात जेवढं तुम्ही इनपुट द्याल तेवढं तुम्हाला आउटपुट येईल. आता ह्याच्यात पण तुम्ही पाहत असाल, येल्लो येल्लो हे करून ते एक हायलाइट केलंय की पर्सनॅलिटी अवॉर्ड स्पोर्ट्स. आता आता कॉमनवेल्थ गेम सुरू आहेत ग्लासगो का कुठे, तुम्हाला माहित पाहिजे आपल्याला किती मेडल्स मिळाले, किंवा पहिले कुठल्या देशाला सगळ्यात जास्त मेडल्स मिळाले, किंवा आता मागे विम्बल्डन झालं तर विम्बल्डनचं कोण जिंकलं फायनल, किंवा पर्सनॅलिटी म्हणाल आपल्या
पर्सनॅलिटी म्हणाल तर जे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहेत सध्या किंवा अवॉर्ड्स, आजच्याच पेपरला न्यूज आहे की सारनाथ जे आहे त्याला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये ऍड केलं, 45वे साईट म्हणून ऍड केलं. तर तुम्हाला हे माहित पाहिजे मित्रांनो, त्याच्यावरच प्रश्न येतात. आणि हे जे कंपोनंट आहे, राष्ट्रीय, महाराष्ट्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, पर्सनॅलिटी, अवॉर्ड, स्पोर्ट्स, एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल रिलेशन्स, गव्हर्नमेंट स्कीम्स, या सगळ्याच्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची. तर मी हेच सांगेल, रोज 1.5 तास करंट अफेअर, अर्धा तास न्यूज पेपर, 1 तास मॅगझिन, महिनाभर मॅगझिन वाचा. 100% वार्षिकीचा मला जास्त विश्वास वाटत नाही, कारण वार्षिकीचे ते फॅक्ट तुम्हाला डायजेस्ट होत नाही तेवढे. जर तुम्ही रोज करत राहिले तर ते तुम्हाला अंडरस्टँड होतं, ते तुम्हाला जमतं. नंतर परीक्षेच्या वेळेस तुम्ही पटापट रिव्हिजन मारू शकता तुम्ही जे वाचले त्या मॅगझिनची, कारण एका महिन्यात तुमचं एक मॅगझिन 2 ते 3 वेळा रिवाइज होतं. तसं मॅगझिन तुमचं पेपरच्या आधी तुम्ही पटापट पाहिलं आणि इम्पॉर्टंट ह्याला हायलाइट किंवा काहीतरी तुमचे सिम्बॉल करून ठेवले, तर नंतर फक्त तेवढं वाचायचं असतं पेपरच्या आधी. हा करंट अफेअरची माझी स्ट्रॅटेजी होती. तुम्ही तसं केलं तर तुम्हाला फायदा नक्की होईल. आणि 15 पैकी 12-13 प्रश्न आपण याचे घेऊ शकतो करंट अफेअर्सचे. त्याच्यामुळे हाय आउटपुट एरिया आहे, वर्षभर करायचा याचा अभ्यास. तर याला म्हणजे एक विषय करायचा प्लस करंट अफेअर रोज करायचा. नेक्स्ट, ठीक आहे. निर्णायक घटक, भाषा, डिसाइडिंग फॅक्टर. आता बघा, तुम्ही आपण आतापर्यंत जे विषय बोललो ते तुम्हाला प्रिलिम्सला आहेत, प्लस ते मेन्सला येतील तुम्हाला. पण तुम्हाला मेन्स, प्रिलिम काय करतं, तुम्हाला मेन्सची संधी उपलब्ध करून देतं. प्रिलिम्सला तुमची पोस्ट डिसाईड होत नाही मित्रांनो. प्रिलिमला तुम्ही म्हणाल कट ऑफ लागली 50-52 आणि मला 65 मार्क्स आहेत, तर मी मेन्सलाही मला असं होईल असं नाही. तुम्हाला फक्त मेन्स द्यायची संधी उपलब्ध होते. तुम्ही 100 पैकी 100 मार्क्स घेऊन जरी प्रिलिम पास झाले तरी तुम्हाला पोस्ट मिळणार नाही, एवढं लक्षात आहे. पोस्ट मिळणारे मेन्सला किती मार्क्स आहे त्या गोष्टी होतात. मेन्सच्या मार्क्स मध्ये सगळ्यात मोठा घटक आहे मराठी आणि इंग्लिश. मराठीचे 50 मार्क्स असतात, इंग्लिशचे 50 मार्क्स असतात. तर मराठी तुम्ही 50 पैकी 40 प्लसच टार्गेट ठेवायचं प्रत्येक. आणि इंग्लिश मध्ये 50 पैकी इम्प्रूव्ह होते, न्यूनगंड ठेवू नका. इंग्लिशचाही तुम्ही योग्य सोर्स वापरले, योग्य त्याची प्रॅक्टिस केली तर इंग्लिशमध्ये तुम्ही 35चं टार्गेट ठेवलं पाहिजे. असं 40 आणि 35 75, मिनिमम 100 पैकी 75 म्हणजे 200 पैकी 150 मार्क्स तुम्ही या मराठी इंग्लिश मध्ये घेतले पाहिजे, तर तुमचं चान्स बनतो. बरं, हे मी मिनिमम बोललो, 75च्या वरच तुम्हाला आले पाहिजे किंवा त्याच्या खाली यायलाच नको 75 पेक्षा. मराठीमध्ये बघा तुम्ही काय, व्याकरण आहे, शब्दसंग्रह आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार म्हणे, उतारा. तर एकच पुस्तक आहे मराठीचं, मोरा वाळंबे सरांचं, जे पिढ्यानपिढ्या तेच पुस्तक वापरत आले, पण त्याच पुस्तकातून प्रश्न येतात आणि तेच मस्ट आहे याच्यासाठी करणं. व्याकरण मध्ये काय, अगदी वर्ण विचार पासून नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय वगैरे म्हणजे व्याकरण. शब्दसंग्रह मध्येच समानार्थी, विरुद्धार्थी शब्द येतील, अव्यय साधित शब्द वगैरे, आणि वाक्प्रचार व म्हणी. तर मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात मला वाटतं 2 का 3 पुस्तकं येतात. एका याच्यात व्याकरणाचा भाग आहे, एका याच्यामध्ये शब्दसंग्रह. ते पूर्ण पुस्तकच काही न सोडता सगळं पुस्तक करून घ्यायचं आणि खूप आउटपुट आहे याचा. 50 पैकी 40 मार्क्स मिळतात म्हणजे मिळतात. उतारा, आकलन, तर ह्याच्यातही तेच आहे की 1 तास असतो, 100 प्रश्न असतात, खूप फास्ट सोडवायला लागतं मित्रांनो. 25 मिनिटात तुमचं मराठीचं सेक्शन व्हायला पाहिजे असं मी सांगेन, उतारा सॉल्व्ह करून 25 मिनिटात. तर जेव्हा तुमची प्रॅक्टिस तेवढी असेल तेव्हा तुम्ही करणार. आता मोरा वाळंबे मधलं समजा मी नाम हा एक टॉपिक वाचला, तर अर्धा तासात तुमचे 4-5 पानं वाचून होतील नाम या टॉपिक, किंवा 1 तास लागेल एक्झाम पकडा. समजून घ्या, टॉपिक वाचा आणि त्यानंतर तुम्ही 2 तास पीवायक्यू सॉल्व्ह करा. नाम या प्रश्नावर तुम्ही कुठलाही ठोकळा आणला तर त्या ठोकळ्यामध्ये 200-250 पीवायक्यू मिळतील तुम्हाला, 1980-90 पासून ते आतापर्यंत आले. तुम्ही फक्त टॉपिकचं रिडिंग करा, पीवायक्यू सॉल्व्ह करा. ते केलं तर तुम्हाला कळेल की मला किती टॉपिक कळाला, तो नाही का, तो टॉपिक किती मला कळला आणि मला पीवायक्यू सॉल्व्ह करता येतात का, हाच तुमचा आउटपुट आहे. मॅक्झिमम तुम्ही करा. आणि एकदा सगळे टॉपिक झाले, सगळे पीवायक्यू झाले की तुम्ही मॅक्झिमम वेगवेगळे क्लासेसच्या, आयोगाच्या आणून किंवा कुठलेही वेगळे तुम्ही हे करा, सॉल्व्ह करा पीवायक्यू किंवा मॅक्झिमम क्वेश्चन. त्याने तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. इंग्लिशसाठी मी स्वतः महेश पाटील सरांच्या नोट्सचा आधार घेतला होता किंवा कड सरांच्या. तर तुम्ही क्लासमध्ये तुम्हाला जे सांगतील त्या दृष्टीने इंग्लिशचं एक रेफरन्स बुक ठेवा आणि त्यानुसार तुम्ही इंग्लिशचाही अभ्यास करा. त्यातही वोकॅब्युलरी वगैरे तुम्हाला ज्याला वाटतंय मला ग्रामर मध्ये थोडंसं कच्चं आहे, त्याने वोकॅब्युलरीवर जास्त फोकस करा की काय आता सिनोनिम, अँटोनिम, फ्रेजेस, इडियम्स काय विचारल्यात ते थोडं जास्त चांगला अभ्यास करा. तुम्ही कुठेतरी बॅलन्स होणं एवढं महत्वाचं आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, ह्याचा पण दररोज सराव आणि पीवायक्यू सोडवणे अत्यंत महत्वाचं. मित्रांनो, तुम्हाला पोस्ट मिळेल की नाही हा फक्त हाच एक पेपर ठरावे, मराठी आणि इंग्लिश. त्यामुळे जो ह्याच्यावर रोज मेहनत घेईल त्या रोज थोडा थोडा अभ्यास मराठी इंग्लिशचा, एकदा मराठी एकतर एक मराठी आणि इंग्लिश असं, म्हणजे रोज दोन्ही विषय एकत्र घेऊ नका. माझं सजेशन आहे, एकतर मराठी करा किंवा इंग्लिश करा, पण रोज याचा अभ्यास करा आणि पीवायक्यू मॅक्झिमम सॉल्व्ह करा ठोकळा आणून त्याचा. ठीक आहे, नेक्स्ट घ्या पुढची स्लाइड. ठीक आहे, आता स्टडी सायकल दिली याच्यामध्ये. पहिल्या स्टेप्स मध्ये काय, पहिलं वाचन संकल्पना समजून घे. तर हेच आहे की पहिल्या वाचनाला तुम्हाला मॅक्झिमम वेळ लागणार आहे. जे मी म्हणालो की एका विषयाला तुम्हाला 20-25 दिवस लागतील, तर पहिल्या वाचनाला तेवढे विषय लागतील तुम्हाला, पण त्याने तुम्हाला प्रत्येक त्या विषयामध्ये काय काय गोष्टी दिल्या ते सगळं कळून येईल. दुसऱ्या वाचन मध्ये काय, तर
संक्षिप्त नोट्स तयार करा समजून. मित्रांनो, नोट्स काढायला दुसरं वाचन घ्या किंवा तिसऱ्या वाचनानंतर जरी काढले तरी चालेल. समजून घ्या, पुस्तकात हायलाईट करा मॅक्झिमम जमेल तेवढं. पण नोट्स अशा नको व्हायला की पुस्तकातल्या सगळ्याच गोष्टी मला महत्वाच्या वाटतात आणि मी त्या लिहून काढल्या, असं नाही. ज्या महत्वाच्या आहेत त्याच्याच फक्त नोट्स तुमच्या यायला पाहिजे. हा झाला सेकंड रिडिंग. त्यानंतर स्टेप 3 काय आहे आपली, की तिसरं वाचन उजळणी प्लस एमसीक्यू. तर एमसीक्यू मी तुम्हाला म्हटलं की आपण पहिल्या वाचनापासूनच जरी एमसीक्यू घेतले तिथेही दिले तरी चालेल, कारण एमसीक्यू तुम्हाला कळतं की दिशा काय असायला पाहिजे माझ्या वाचनाची किंवा इम्पॉर्टंट टॉपिक काय आहे याच्यात. स्टेप 4 काय, सराव चाचण्या. हा बरोबर, पहिलं रिडिंग झालं, एमसीक्यू सॉल्व्ह झाले, पुन्हा सेकंड रिडिंग झालं, एमसीक्यू सॉल्व्ह झाले, की त्याच्यानंतर एकदा विषयाचा कॉन्फिडन्स झाला की तुम्ही सराव चाचण्या सॉल्व्ह करा. सराव चाचण्या खूप आवश्यक आहे, कारण तुम्हाला 1 तासात 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. तुम्ही खूप वाचलं पण टेस्ट सिरीजच सॉल्व्ह नाही केली तर तुमचं वेळेचं गणित चुकणार मित्रांनो. तुम्हाला पेपर अटेम्प्ट होणार नाही. पेपर अटेम्प्ट नाही झाला की ऑब्व्हियसली तुमचे मार्क्स कमी येणार. म्हणजे प्रिलिम्ससाठी किंवा मेन्ससाठी पेपर अटेम्प्ट होणं ही पहिली पायरी आहे. 95 प्रश्न मिनिमम अटेम्प्ट झालेच पाहिजे. 95 आणि 1/4 निगेटिव्ह आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. 95 अटेम्प्ट, समजा तुम्ही 94 अटेम्प्ट केले आणि तुमचे 60 जरी बरोबर आले, 70 बरोबर आले, पकडा 24 चुकले, तरी तुमचे 62 मार्क्स येतात प्रिलिम्सला, जे की खूप चांगले मार्क्स आहेत 94 अटेम्प्ट करून. म्हणजे आणि जेवढे तुम्ही जास्त पेपर अटेम्प्ट कराल तेवढं तुमचं कळतं की माझी अॅक्युरसी किती आहे, मी किती अटेम्प्ट केल्यावर माझे किती चुकू शकतात, मला किती स्कोर येऊ शकतो. हे तुम्हाला एमसीक्यू टेस्ट सोडवून. आणि स्टेप 5 काय, परफॉर्मन्स अनालिसिस, जे मी आता बोललो की मॅक्झिमम तुम्ही अनालाइज करा. जेवढ्या टेस्ट सॉल्व्ह कराल प्रत्येक टेस्ट नंतर तुम्ही स्वतःचा परफॉर्मन्स चेक करा. किती प्रश्न मला येत होते, किती मी लॉजिकली सोडवले, लॉजिक कसं डेव्हलप केलं, मग हे लॉजिक प्रत्येक ठिकाणी लागतंय का, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस. कारण स्टेप 6 पुन्हा रिव्हिजन, पुन्हा आपल्या बॅक टू बेसिक्स सोर्स कडे जायचं, जे चुकतंय तो टॉपिक बघून घ्यायचा, असं रिव्हिजन करायचं. नेक्स्ट, रिव्हिजन स्ट्रॅटेजी. उजळणीमुळे आता जसं मी आधीपासून म्हणतोय, फर्स्ट रिडिंग मध्ये तुम्हाला त्या विषयाचं 100 पैकी फक्त 30-40% कळेल, 50% कळेल. सेकंड रिडिंग केली तर त्या 50%च्या वर 10-20% कळेल, 60-70%. थर्ड रिडिंग केली आणखीन 10-20%. फोर्थ रिडिंग आणखीन 5%. म्हणजे असं तुम्हाला एक विषय 100% तुम्ही म्हणाल की मी या विषयात परफेक्ट व्हायला, परफेक्ट नाहीच होऊ शकत 100 एक्झॅक्ट सगळ्या नाही आहेत, पण तुमच्या 4 रिव्हिजन झाल्या, 5 रिव्हिजन झाल्या की तुम्हाला त्या विषयाचं रिटेन्शन वाढतं. म्हणून आता इथे दिले फर्स्ट रिव्हिजन 7 दिवसांच्या आत, सेकंड रिव्हिजन 30 दिवसाच्या आत, थर्ड रिव्हिजन सराव चाचणीपूर्वी, अंतिम रिव्हिजन फायनल परीक्षेपूर्वी. तर तुमचं हे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सेम जशी तशी लागू होईल अशी नाही. तुमचं स्टडी रुटीन काय आहे किंवा पॅटर्न काय ते तुम्ही ओळखा स्वतः. तुम्ही आज एखादा टॉपिक वाचला तर माझं सजेशन राहील, रोज रात्री झोपण्यापूर्वी आज काय वाचलं हे थोडस माइंडमध्ये तुम्ही मेमोराईज करा, किंवा पुस्तक पाहता आली त्यातले हेडिंग हा बाबा आज मी हे केलं, किंवा उद्या अभ्यासाला बसण्यापूर्वी काल काय केलंय ह्याचं थोडंसं बघून घ्या. ठीक आहे, किंवा 6 दिवस काय केलं ते 7व्या दिवशी थोडंसं बघून घ्या. असं त्याच्याने काय होतं की तुमचं रिपिटेशन होतं आणि तुम्हाला थोडं रिव्हिजनला मदत होते. आणि जसं टेस्ट सिरीज घेण्याच्या पूर्वी प्रत्येक गोष्ट तुम्ही तो पेपर द्यायला चाललो तर असंच नाही जाऊन बसलो फक्त. प्रत्येक पेपर देताना मला बेस्ट द्यायचं या हिशोबाने जाऊन बसायचं, त्याची रिव्हिजन करायची. तसं फायनल रिव्हिजन एक्झाम देण्यापूर्वी होईल आपली. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड. ठीक आहे, एमसीक्यू प्रत्येक पर्याय. हा, आता हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण बरेचसे माझे मित्र आहेत किंवा माझी सुरुवातीला तशी गडबड व्हायची की अभ्यास आपल्याला वाटतं अरे मी खूप अभ्यास केला, पण पेपरमध्ये मार्क्स जर रिफ्लेक्ट नाही झाले त्या अभ्यासाचे तर तुमच्या अभ्यासाला फायदा नाही मित्रांनो. तुम्ही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष अभ्यास कराल, पण जोपर्यंत एमसीक्यू किंवा पेपर सॉल्व्हिंग टेक्निक तुम्हाला नाही येत तोपर्यंत तुमच्या अभ्यासाचं कारण म्हणजे हेच नाही. तर पहिलं काय, प्रत्येक पर्याय काळजीपूर्वक वाचा. जसं मी तुम्हाला म्हटलं 40 सेकंद आहेत फक्त कंबाईनच्या परीक्षेमध्ये. प्रत्येक म्हणजे डोळे फिरले पाहिजे तुमच्या डायरेक्ट त्या क्वेश्चन पेपरवर. डोळे फिरले पटापट, कॉम्प्रिहेंड झालं डोक्यामध्ये की तुम्ही त्याच्यावर अनालाइज करून ते उत्तर लवकरात लवकर टिक मार्क करून पुढे जाऊ शकता. प्रत्येक पर्याय काळजीपूर्वक वाचा. असं नाही करायचं की नाही पहिला ऑप्शन हाच ऑप्शन आहे, मला माहितीये मी खालच्या ऑप्शनच वाचत नाही, असं नाही. वाचायचे सगळे ऑप्शनवर तुमचे डोळे एकदा पटकन फिरले पाहिजे, तेव्हा तुम्हाला कळतं की कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा. कारण आयोग काय काय वेळेला काय करतं, बरोबर ऑप्शन पहिले देतात आणि नंतर खाली पुन्हा विचारतं आता वरील पैकी चुकीचे कुठले. तुम्ही तर मार्क करून आला बरोबर आणि विचारलं आयोजन चुकीचं, तर येणारा प्रश्न गेला 1+25, असा 1.25 मार्क तुमचा हातातला गेला या चुकीमुळे. म्हणजे सिली मिस्टेक, या मिस्टेक होऊच द्यायचे नाही, सिली मिस्टेक झालीच नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. कारण पेपर देऊन आल्यावर आपण म्हणतो अरे यार माझं 4 सिली मिस्टेक झाल्या, अरे पण 4 सिली मिस्टेकमुळे तुझे 5 मार्क गेले ना, किंवा 2 सिली मिस्टेक झाल्या तर 2.5 मार्क गेले ना तुझे. तेवढ्याच मार्जिनने आपली प्रिलिम राहते, 2-2.5 मार्क, 4 मार्क वगैरे. कसं आहे, 50 कट ऑफ लागली तर बऱ्याच जणांना 45 ते 50 मार्क्स असतात. त्या कट ऑफच्या वरती 55, 60, 65 असे मार्क्स असणारी मुलं कमी असतात. म्हणून तुम्ही जेवढं सिली मिस्टेक अवॉइड कराल तेवढे तुमची चान्सेस. आता इलिमिनेशन टेक्निक खूप महत्वाची. पेपर सॉल्व्ह करूनच तुम्हाला इलिमिनेशन टेक्निक येणार आहे. अंदाज लावणे टाळा. तर गोळे मारणे जे म्हणतो ही पद्धत आहे
की वेळ उरला नाही तर आता मी काहीतरी गोळे मारून येतो. तसं नाही करायचं. प्रत्येक तुम्ही वाचलाच पाहिजे प्रश्न, काहीतरी विचार करून उत्तर द्या आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराचे विश्लेषण करा. तर मित्रांनो, आयोगाचा पेपर सोडवण्याच्या आधी तुम्ही जेवढ्या मॉक टेस्ट सॉल्व्ह कराल किंवा आयोगाच्या पेपरची जेवढं रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला फायदा होईल. म्हणून त्याच्यामध्ये जे तुमचे चुकले त्याचं विश्लेषण करा. प्रत्येक पेपर देऊन आला, ठीक आहे प्रिलिम नाही झाली यावेळेस, मग तुम्ही आकडेवारी मांडा ना. प्रत्येक विषयाचे इतिहास 15 प्रश्न आले, मी किती अटेम्प्ट केले, त्यातले बरोबर किती आले, किती चूक झाले, किती प्रश्न मी सोडले, अटेम्प्ट नाही केले, या प्रत्येकाचं तुम्ही अनालिसिस करून तुम्ही त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकता. एवढं लक्षात ठेवा, व्हॉट इज मेजर्ड दॅट कॅन बी इम्प्रूव्ह. ज्या गोष्टीची तुम्ही मेजरमेंट ठेवता, रेकॉर्ड ठेवता, त्या गोष्टीमध्ये तुम्ही सुधारणा करू शकता. नाहीतर सुधारणा होणार नाही, त्या चुका परत परत होत राहतात. नेक्स्ट घ्या. ठीक आहे, कॉमन मिस्टेक्स काय? खूप जास्त पुस्तकं वाचणे. मी आधीच तुम्हाला बोललो, प्रत्येक विषयाचं स्टेट बोर्ड आणि एक रेफरन्स पुस्तक, बस. त्याच्याहून जास्त काहीच वाचायचं नाही. संदर्भ वारंवार बदलणे, एक मित्र भेटला किंवा कुठल्या दुसऱ्या टॉपरची स्ट्रॅटेजी पाहिली किंवा कोणीही सांगितलं म्हणून, अरे ते पुस्तक चांगलं नाही, ह्याच्यातून प्रश्न आले नाही, तर लगेच पुस्तक बदललं की काय होतं, परत सगळं रिपीटेटिव्हली वाचायला लागतं. परत ते मेंदूच्या व्हिज्युअल मेमरीज नव्याने क्रिएट करायला लागतात. त्यामुळे अडचण होते. इग्नोरिंग पीवायक्यू न बघून जाणे सगळ्यात मोठी चूक आहे. रिव्हिजन न करणे, फक्त वाचून फायदा नाही. रिव्हिजन करणे तोपर्यंत ते डोक्यात फिट बसत नाही. सराव चाचण्याचे विश्लेषण, फक्त टेस्ट सिरीज दिली पण मला टेस्ट सिरीज मध्ये चांगले मार्क्स आले तर का आले, कमी आले तर का आले, ते नाही. किंवा वेळापत्रकाशिवाय अभ्यास करणे. आता आज मी घेतलंय राज्यशास्त्र, 4 दिवस राज्यशास्त्र वाचलं, 5व्या दिवशी लगेच बदलून विज्ञान वाचत बसलो, असं नाही. तुमच्याकडे रुटीन पाहिजे. रुटीन असेल, टाइम टेबल असेल, तरच तुम्हाला सक्सेस मिळणार. मराठी व इंग्रजीकडे दुर्लक्ष करणे. मराठी इंग्लिश खूप मेन सब्जेक्ट आहे. मराठी इंग्लिश जर तुम्ही दुर्लक्ष केला तर तुम्हाला पोस्ट मिळण्याची शक्यता कमी होते. सगळ्यांनाच पोस्ट मिळावी माझं हीच सदिच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना. पण फॅक्ट जी आहे की मराठी इंग्लिश वर ज्याची कमांड आहे, ज्याला त्या पेपरला चांगले मार्क्स मिळतात, तो त्याची शक्यता वाढते पोस्ट मिळायची. पुढची स्लाइड घ्या. सुवर्ण नियम, 1 स्टँडर्ड सोर्स, मल्टिपल रिव्हिजन, डेली एमसीक्यू प्रॅक्टिस, वीकली रिव्हिजन, मंथली मॉक टेस्ट, परफॉर्मन्स अनालिसिस, इम्प्रूव्ह वीक एरिया. आतापर्यंत आपण जे काही बोललो त्याचा सोर्स मिनिमम, रिव्हिजन मॅक्झिमम, टाइम टेबल नुसार अभ्यास, बरोबर, मॉक टेस्ट सॉल्व्ह करणे, परफॉर्मन्स अनालिसिस आणि वीक एरिया. आणि मदत मागायला शिका. तुम्हाला जर कुठल्या विषयात तुम्हाला वाटलं मला अडचण येते, तुम्ही क्लासला ऍडमिशन घेतली असेल किंवा नसेल, पण तरी कोणाला तरी मेंटॉरला किंवा क्लासमधल्या गाईड्सना मदत मागा. ते तुम्हाला त्या त्या विषयासाठी मदत करतील. पण चुकीचं काहीतरी करत बसू नका, कारण दिवस वाया जातात. नंतर प्रिलिम्स नाही गेली की 1 वर्षाची सायकल पुन्हा वाढते. वेळ खूप महत्वाचा आहे मित्रांनो. जेवढ्या लवकर सिलेक्शन होईल तेवढं चांगलं आहे. नाहीतर एकदा तुम्ही भरकटत राहिले तर भरकटत जा. फायनल ब्लू प्रिंट, तेच आहे आपण आता जे बोललो. पुढे घ्या. मुलांचे काही प्रश्न असतील तर घेऊ आपण आता. आणखीन पुढे काय आहे? हा, तर मला मयूर काय करायचंय, थोडंसं ऍडिशन करायला आवडेल. आपण जे पण हिस्ट्री करतो, म्हणजे फर्स्ट सब्जेक्ट आपण हिस्ट्री घेतला, तर हो. हिस्ट्रीमध्ये जसं टाइमलाईन म्हटलं होतं, मग मुलांना काय केलंय मी, की एक वर्ड हम्म. दिली आहे की ज्यात हो. असे अराउंड 50 to 70 इयर्सचा असा कार्यकाळ आहे. मग त्यांना काय हम्म. सांगितलं की जर तुम्ही कुठला तरी एक सोशल रिफॉर्मर घेताय किंवा कुठलाही इव्हेंट घेताय, तर तुम्ही हो. तिथे मार्क करायला शिका. फॉर एक्झाम्पल, जर आपला 1900 पासून कुठली सिरीज सुरू होतीये, आपले हो. कार्यकाळ सुरू होता हिस्ट्री मधला, तर हो. 1905 मध्ये काय झालं, 1906 बरोबर. मध्ये काय झालं, कुणाचं सेशन होतं, 90 बरोबर. 07 मध्ये काय झालं, मग ती जी लिंकिंग करणं आहे ना, त्यांना ते जास्त सोपं वाटतं. नाही, योग्य आहे. आता काँग्रेसची अधिवेशन विचारतात, पहिलं अधिवेशन कुठे झालं, कोण त्याचं हे होतं, किंवा महत्वाची काँग्रेसची अधिवेशन किंवा खूप फॅक्च्युअल आहे बघा. एमपीएससी फॅक्ट्स आपल्याला करायला लागणार. तर किंवा वर्तमानपत्र, कोणी कुठलं वर्तमानपत्र, आता तुम्ही सत्यशोधकीय चळवळ केली तर सत्यशोधकीय चळवळमध्ये जे वर्तमानपत्र आहे तुम्हाला करणंच आहे. तर ताईने जसं म्हटलं की क्रोनॉलॉजी वाईज करा, त्याच्या नोट्स काढा थोड्या थोड्या. आणि आणखीन मी काय सजेस्ट करेन की तुमचं बेसिक जर झालं तुमचं हे एकदा, की तुम्ही ऍडिशन म्हणून ते करू शकता, त्याचा तुम्हाला फायदा होईल. पण नोट्स काढा. फक्त एवढंच आहे की रेफरन्स पुस्तकं खूप जास्त वाढवू नका, कारण जेवढे तुम्ही रेफरन्स वाढवाल तेवढं तुम्हाला नंतर रिव्हिजनला अडचण होईल. तर आणि पॉलिटी बद्दल मी काय म्हंटल त्यांना, की तुम्ही ना असं चहाला जाता, जेवायला जाता, बसता, हो. तर एक पॉकेट डायरी करायला शिका. म्हणजे हो. ऍटलीस्ट तुमचा जो व्ह्यू आहे, फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला ऍट अ टाइम 3-3 आर्टिकल्स लक्षात ठेवता येतात सध्या, तर तुम्ही हो. एका जे छोट्या छोट्या पेजवर एक एक आर्टिकल, असं 3-3 आर्टिकल्स लिहा. असं एक छोटं डायरी करा, म्हणजे जे जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स पीवायक्यू मध्ये आलेले आहेत, तर तुम्ही ते हम्म. असे लिहू शकतात. आणि कसं, त्यांना पॉलिटीमध्ये हेच मेन असणार की हो. फॅक्च्युअल विचारतातच. मग आपण असे येस. इयर्स किंवा जे आर्टिकल्स आहे असं लिहू शकतो. येस, नाही बरोबर आहे. ताईने सांगितलं तसं मी मगाशी म्हणलो, आणि ताईने पण आता सांगितलं की मी चहाला गेले किंवा जेवायला गेले, जेवायला मेसला वेटिंग आहे किंवा कुठेही कंटाळा आला, मस्त पैकी बिंदास मित्राला आर्टिकल सांगायचे किंवा कोण नसेल सोबत, डायरी काढायची आपली, आपण लिहित बसायचं. किंवा पॉकेट पॉकेट पुस्तक पण येतं पॉलिटीचं, ते पुस्तक घेऊन जायचं, वाचत बसायचं. किंवा मला आठवतंय का, कारण नसेल आठवत तर पुस्तक बघायचं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि मयूर, तुझं ते
डेली शेड्यूल कसं असायचं अभ्यास करण्याचं? की बाबा हा, PYQ कधी सॉल्व्ह करायचा, रीडिंग, रिव्हिजन त्याचा. ओके. हा. तर माझं जेव्हा मी आता क्लास करत नव्हतो नव्हतो तेव्हाच मी सांगतो, मी मॉर्निंग 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये मी माझा अभ्यास करायचो. मॉर्निंग 8ला गेलो तर 8 ते 11 पर्यंत एक सेशन घ्यायचो मी माझं स्टडीचं 3 तासाचं. 11 ते 11:15 ब्रेक घ्यायचो मी आणि त्या ब्रेकमध्ये खाली जाऊन चेक मी 3 तासात काय केलं हे मेमोराईज करायचो किंवा रिवाईज करायचो मी की आपण काय काय वाचलं आता 3 तासात. आणि मला थोडा ब्रेकही मिळायचा, थोडं माइंड पण फ्रेश व्हायचं आणि मी रिव्हिजन पण त्याची तेवढ्या वेळात करून घ्यायचो स्वतःची स्वतः. त्यानंतर 11, 11:15, 11:30ला बसलो की त्यानंतर पुन्हा 1:30 पर्यंत मी अभ्यास करायचो. म्हणजे 2 तासाचा आधी 3 तासाचा एक स्लॉट घेतला, पुन्हा 2 तासाचा एक स्लॉट घ्यायचो, 1:30 पर्यंत एक दुसरा विषय घ्यायचो किंवा कंटिन्यू करायचा असेल तर तोच विषय घ्यायचो. 5 तास म्हणजे एक विषय माझा GS चा होऊन जायचा. त्यानंतर मी 1:30 ते नंतर मग 2:30 पर्यंत 2, 2:30 जे काय आहे तो लंच ब्रेक घेऊन 2:30 नंतर पुन्हा 2:30 ते 3:30, 4:30 किंवा 5 वाजेपर्यंत 2, 2:30 तास पुन्हा मग मी दुपारच्या सेशन मध्ये मी आयदर मराठी इंग्लिश करायचो किंवा मॅथ्स रिझनिंग करायचो हे विषय किंवा करंट अफेअर जे आहे. कारण दुपारी जेवण झालेलं असतं ऑलरेडी, सकाळी आपण GS केलं असेल तर दुपारी पुन्हा हेवी सब्जेक्ट घेणं कठीण जातं. म्हणून एकतर करंट अफेअर्स किंवा मॅथ्स रिझनिंग मी दुपारी करायचो. तर पुन्हा 5 नंतर 5 ते 5:30 वगैरे थोडासा ब्रेक घेतला की 5:30 ते 7:30, 7:30, 8 2, 2:30 तास पुन्हा मग एकतर PYQ करेन किंवा बाकी दुसरं GS चीच रिलेटेड काय करेल किंवा मला हे करेल. अशा पद्धतीने एक एक सेशन घ्यायचो. म्हणजे मी स्टडी स्लॉट ठरवून घेतले होते माझे स्वतःचे आणि त्या स्लॉटचं प्रोडक्टिव्हली यूज करून मी अभ्यास करतो. मी कधीच रात्री 12, 1 वाजेपर्यंत अभ्यास केल्याचं मला आठवत नाही. मग फक्त एवढं हे करायचो, रेग्युलर करायचो एवढं. आणि इकॉनॉमीमध्ये आपल्याला जे इकॉनॉमिक सर्व्हे असतो महाराष्ट्राचा, हो, त्याचं किती हो. वेटेज असतं मेन्सला किंवा प्रिलिम्सला, किंवा करणं हे गरजेचं आहे का? हा, आता मी हे सांगेल हे ऍड ऑन्स आहेत, हे ऍड-ऑन्स आहे. आधी तुमचं बेसिक सब्जेक्ट झाला नाही, बेसिकच माझं झालं नाही आणि मी इकॉनॉमिक्स सर्व्हे वाचून मला शून्य फायदा आहे. तुम्ही आधी बेसिक करा, बेसिक तुमचं चांगलं झालं, कॉन्फिडन्स आला तुम्हाला की मग तुम्ही महाराष्ट्राची आर्थिक पाहणी येते, त्यातलं पण सुरुवातीचे 2-3 चॅप्टर असतात ते, किंवा मग कुठल्या क्लासच्या तुम्हाला नोट्स मिळाल्या त्याच्या इकॉनॉमिक्स सर्व्हेच्या ते वाचा तुम्ही. पण आधी तुम्ही बेसिक क्लिअर करा. तुमचं बेसिक क्लिअर झालं मग तुम्ही इकॉनॉमिक सर्व्हे बघा. आणि करंट अफेअर्स मधून पण असाही बराचसा अभ्यास होत राहतो आपला इकॉनॉमिक्सचा. आणि जर समजा आपण कुठलाही रेफरन्स बुक घेतोय हातामध्ये, तर हो. गरजेचं आहे का फ्रॉम पेज 1 टू एंड पर्यंत वाचणं? नाही, बिलकुल गरजेचं नाहीये तसं. तुम्ही समजून घ्या त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक. सिलेबस मध्ये काय दिले ते बघा पहिले. सिलेबस मध्ये काय दिले ते बघून मग तुम्ही ठरवा की बाबा मी याच्यातलं, हा पण आता तुम्ही पॉलिटी वाचायला घेतला तर तुम्हाला त्यातलं जर घेतलं तर तुम्हाला आधी मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन वाचायलाच लागेल. त्यानंतर तुम्ही FR, DPSP. आता पॉलिटी वाचताना एक काय करायचं की प्रेसिडेंट वाचलं की लगेच गव्हर्नर वाचायचं, प्राईम मिनिस्टर वाचलं की लगेच चीफ मिनिस्टर वाचायचं, सुप्रीम कोर्ट वाचलं की लगेच हायकोर्ट वाचायचं. याने काय होईल की तुमची कम्पॅरेटिव्ह अनालिसिस आणि तुम्हाला त्या मेमरी चांगली लक्षात राहील. असं नाही की मी आता सलग सलग जे दिले पुस्तकात तर तसं वाचलो, तसं नाही. क्रम आपल्याला जे सोयीस्कर पडेल त्यानुसार क्रम बदलायचा वाचनाचा आपल्या. आणि लँग्वेजेस बाबत आता आपण आपली ही स्टेट बोर्डचा फेज, फाउंडेशन फेज संपेल आता, आणि हो, 10 ऑगस्ट पासून आपलं मराठी सुरू होणार आहे. तर ओके. आता आपण लेक्चर्स ठेवणार आणि मग वीकली टेस्ट असणार आहे. तर तू स्टार्टिंगला जे बोललास की आपल्याला टाइम मॅनेजमेंट बरोबर खेळावं लागणार आहे एक्झाम मध्ये, हो, मग त्यासाठी आपण काय केलंय, वीकली टेस्ट ठेवलाय आणि त्याच्यामध्ये 100 प्रश्न फक्त 45 मिनिट्स मध्ये त्यांना सॉल्व्ह करायला सांगितलंय. तर सो ओके. दॅट ते मुलं आहेत आपली की बाबा त्यांना आताच किंवा ते आता त्यांचे कंप्लेंट्स पण येतात की आमचं टाइम मॅनेजमेंट होत नाही, क्वेश्चन वाचन होत नाहीये, पेपर कम्प्लीट होत नाहीये. तर तुला योग्य वाटतं का की 100 प्रश्न आणि आपण असं करतोय? ठीक आहे. आता हे बघा, तुम्ही याला पॉझिटिव्हली घ्या. तुमची 100 प्रश्नाची 145 मिनिटात सॉल्व्ह होतील असं नाही, पण तुम्ही 80 जरी, मी काय करायचो कंबाईनला की 40 मिनिटात मी 80 ते 85 GS चे प्रश्न सॉल्व्ह करायचो, उरलेले 20 मिनिटं 15 गणितांना द्यायचो. तसं तुम्ही आता समजा की मला जर 40-45 मिनिटं मिळतात तर त्या 100 पैकी माझे 80-85 जरी प्रश्न सॉल्व्ह झाले तरी खूप झालं ना. पण तुम्ही आधीच गिव्हअप करू नका. सो हे बघा, ते तुम्हाला जर अशी तुमच्यासोबत हे करतायत काहीतरी प्रॅक्टिस, तर त्याच्यामागे कारण हेच आहे की तुमची रिझनिंग, तुमचं मेंदूचं अनालिसिस फास्ट व्हावं, कारण तेच गरजेचं आहे पेपरला मॅक्झिमम अटेम्प्ट होण्यासाठी. तर तुम्ही द्या 45 मिनिटात 100 प्रश्न दिले, 70, 80, 90, 100 जेवढे तुमचे सॉल्व्ह होतील तेवढे सॉल्व्ह करा. वाचण्याचा वेग वाढवा, समजून घ्यायचा वेग वाढवा तुमच्या माइंडचा. आणि मी सजेस्ट करेन तुम्हाला की सगळ्यांना की थोडं इंस्टाग्राम किंवा युट्यूब रील्स पासून दूर राहा, कारण तुमच्या मेंदूला सवय लागते की कॉन्सन्ट्रेट होत नाही मेंदू. तुम्ही इंस्टाग्राम जेवढं जास्त यूज कराल, युट्यूब रील सारख्या बघाल, तर सोशल मीडियापासून थोडंसं दूर राहा वर्षभर सिलेक्शन होईपर्यंत. नंतर तुम्हाला काय रील टाकायचे ते टाका. बरोबर, अगदी बरोबर आहे. हम्म. आणि लँग्वेजेस बाबत तर समजा आपले लेक्चर सुरू झाले तर हम्म. आणि आपल्याला असं एवढं करावं लागणार आहे मुलांना की
जेव्हा आपलं सगळं सिलेबस कम्प्लीट करून त्याचं पाठांतर करून ते 3 हम्म. ते 4 तासामध्ये ते पूर्ण पुस्तक आपलं रिवाइज व्हायला पाहिजे, म्हणजे एवढं त्या लोकांना वाचावं लागणार, बरोबर? हो, मी तेच म्हटलो की जेव्हा तुमचे 4 रीडिंग होतात ताई, 4 ते 5 रीडिंग झाले तर तुम्ही 3 तासात एक पुस्तक वाचू शकता पेपरच्या आधी. फक्त मग ह्यासाठी आवश्यक आहे की नोट्स बदलणं नाही किंवा रेफरन्स बुक बदलणं नाही, आणि नंतर रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत नसते वाचायचं. रिव्हिजन म्हणजे त्या पानावर जी आपण हायलाईट केली इम्पॉर्टंट ते फक्त बघायचं, त्याच्यावरच्या ज्या गोष्टी आहेत ते डोक्यात पटोपट रिवाईज होतात किंवा तुम्हाला आठवतात आणि पुढे जायचं त्यातलं परत सगळं वाचत नाही बसायचं, फक्त डोळे फिरवायचे. रिव्हिजन म्हणजे शेवटची जी रिव्हिजन 3 तासाची असते त्यामध्ये फक्त हेडिंग पाहायचं, आतलं मेंदूत आपोआप त्याच्या रिकलेक्ट होत राहत. म्हणून 4 ते 5 रीडिंग आवश्यक आहे टोटल परीक्षेच्या आधीपर्यंत. आणि सीसॅट कसं अप्रोच करावं, सीसॅट कसं सुरू करावं मुलांनी, काय वाटतं? सीसॅट मध्ये आता जसं क्लासमध्ये आपण लेक्चर घेऊ त्यांना, सीसॅट पण खूप महत्वाचा विषय मित्रांनो. 15 प्रश्न येतात आणि आपण जर त्यामध्ये अडकलो, सीसॅट मध्ये तुम्ही आधी हे पहा की कुठल्या टॉपिकचे प्रश्न जास्त विचारले. समजा काळ काम वेगचे प्रश्न विचारले, बरोबर, टाकीचे प्रश्न विचारतात, प्रोबॅबिलिटीचे प्रश्न विचारतात, बरोबर, किंवा मॅथ्सचा एक सेक्शन आहे वेगळा, रिझनिंगचा एक सेक्शन वेगळा आहे. तुम्हाला मॅथ्स मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात का, रिझनिंग मध्ये कम्फर्टेबल आहात हे पहा. ऑप्शनला काहीच सोडू नका, पण मी अटेम्प्ट कुठले प्रश्न करणार आहे हे आधी तुम्हाला. कारण काय होतं की एक प्रश्न आपण सॉल्व्ह करायला घेतो, 2 मिनिटं त्यात जातात, उत्तर येत नाही आणि आपण म्हणतो नाही यार मी आता घेतलं तर मी सॉल्व्ह, पण तुमचा इगो मध्ये येतो आणि 5 मिनिटं तुम्ही घेता, उत्तर तर सॉल्व्ह होत नाही आणि नंतर लोड येतो. म्हणून मॅथ्स रिजनिंग मध्ये क्वेश्चन सिलेक्शन महत्वाचं आहे की कुठला क्वेश्चन मी घेणार आहे सॉल्व्ह करायला. पण त्यासाठी तुम्ही आधी टार्गेटेड हे ठेवलं पाहिजे की मॅथ्स मधले हे टॉपिक्स आहेत, सारखे विचारतात तर माझे हे टॉपिक चांगले झालेच पाहिजेत, 7-8 टॉपिक जे असतील ते, तसं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. येस. आणि आपण मुलांची जी डिमांड आहे किंवा नक्की नोट्स कसे काढायचे, तर आपण हम्म. काय केलं, आता बुक्स बनवतोय आपण, आता लास्ट फेजवर आलेलंच आहे, प्रूफ रिडिंग वगैरे चालू आहे आपल्या पुस्तकांचा. तर त्यात आपण काय केलंय, जे काही आपले पीवायक्यू होते, सोर्सेस आहेत, ते सगळ्यांचा ना पूर्ण ते आपण एक कलेक्शनच करून ठेवले त्या पुस्तकामध्ये. आणि इव्हन ओके. जर क्वालिटीचे नोट्स बघितले ना आपण, तर क्वालिटी एकदम आपण क्रिस्प करून ठेवलंय. जरी लक्ष्मीकांत खूप जाडा आहे, तर मग आपण काय करून हो ठेवलं, लक्ष्मीकांत गरजेचंच आहे, आपल्याला ते वाचायचंच हो आहे, पण हो. आपण त्याचबरोबर ना असे एकदम क्रिस्प टेबल्स मध्ये सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण मुलांना देणार आहोत आता काही ओके. दिवसांनी. येस. ओके. हा, नाही, चालेल, मुलांना फायदाच होईल त्याचा त्याचा. रेफरन्स बुक्स तर आहेच, पण आपल्या रिव्हिजन म्हणून आपण हे बुक्स देणार आहोत आता. ठीक आहे, तर मुलांचे काही क्वेश्चन्स आहेत का, त्यांना जर ऑडिओ ऑन करून किंवा चॅट बॉक्स मधून काय टाकायचं असेल तर टाकू शकतो. हा, ते चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करू शकतात. भूषण जोशींनी करंट अफेअर्स बद्दल विचारलंय. भूषण, तुम्हाला आपण जे म्हटलो 1.5 तासाची मी जी स्ट्रॅटेजी सांगितली, अर्धा तास न्यूजपेपर डेलीचा आणि 1 तास करंट अफेअर्सचं मॅगझिन पृथ्वी परिक्रमा मी वाचायचो. तुम्ही सध्या कुठलं चांगलं आहे मार्केटमध्ये ते बघून तुम्ही ठरवू शकता, आणि एका महिन्यामध्ये त्या मॅगझिनचे 2 ते 3 रिव्हिजन. पहिल्या 20 दिवसात पहिली रिव्हिजन, पुढच्या 5-6 दिवसात दुसरी रिव्हिजन, पुढच्या 4 दिवसात तिसरी रिव्हिजन. असं तुम्ही एका महिन्यात एक मॅगझिन 3 वेळा रिवाइज करू शकता. आणखीन काही कोणाचे डाऊट्स आहे का विचारा, बिंदास टाईप करा किंवा माईक ऑन करून पण विचारू शकता तुम्ही, काय अडचण नाही. कोणाला डाऊट्स असेल तर विचारून घ्या. अरे घाबरू नका. हे बघा, मेन त्याचे डाऊट्स क्लिअर होणं योग्य वेळी. कारण वेळ वाया जाणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे मला तर वाटतं. त्यामुळे समृद्धी, सर प्रिलिम्स टीवाय बीएससी ला असताना देऊ शकतो का? हो समृद्धी, तुम्ही टीवाय ला आहेत तर तुम्ही प्रिलिम देऊ शकता. फक्त मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे तुमचं फायनल इयरचं सर्टिफिकेट हवं. फायनल इयर पास झाल्याचं सर्टिफिकेट लागतं, पण तुम्ही प्रिलिम्स देऊ शकता नाही. त्याच माझं म्हणणं आहे, प्रत्येक जण जो शेवटच्या वर्षीला आहे त्याने पेपर द्याच, भले तुमचं यावर्षीच होऊ दे. नाही जरी झालं तरी तुम्हाला अनुभव येतो तुमच्या पुढच्या आणि चांगल्या अटेम्प्टसाठी. त्यामुळे तुम्ही नक्की पेपर द्या, फॉर्म भरा प्रिलिमचा. माझे मित्र जे आहेत काही सिलेक्ट झालेले त्यांनी तर सेकंड इयर पासून पेपर देते प्रिलिम निघण्यासाठी, कॉन्फिडन्स येण्यासाठी. वैभव पडवळ म्हणून आहेत आमचे मित्र, ते डीवायएसपीचे आहेत आणि ते वयाच्या 21व्या वर्षीपासून पास झाले, तर ते सेकंड इयर पासून पेपर देतात एमपीएससीचे ऍक्च्युअल. आणखीन विचारा, फ्री फील करा, बिंदास विचारा, काही प्रश्न आहे तुमचे. ओके सर, इंग्लिशचा तुम्ही कोणते नोट सांगितले? मी इंग्लिशसाठी एकतर मी जेव्हा करत होतो तेव्हा महेश पाटील सरांचे एक नोट्स होते आणि गणेश कड सरांचे, त्या दोनपैकी एक तुम्ही कुठलेही रेफर करू शकता त्या नोट्स, किंवा नसेल तर बरेच जण मित्र बाळासाहेब शिंदे सरांचे इंग्लिशचं पुस्तक पण वापरायचे. तुम्ही आता ऋतुजाताईला किंवा तुमच्या मेंटॉरला विचारा कुठले नोट्स चांगले आहे इंग्लिशसाठी आणि त्या दृष्टीने करा. फक्त इंग्लिशचं एवढं आहे की वाक्यरचना जी आहे, सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड स्टेटमेंट किंवा वोकॅबलरी जी आहे इंग्लिशची, सिनोनिम, अँटोनिम, मीडियम फ्रेजेस, त्याच्यावर जास्त भर द्या. नाहीतर आपण काय करतो, ते नाऊन, प्रोवर वगैरे ह्याच्यावर खूप खूप वेळ देतो. ठीक आहे, ते पण करा बेसिक, पण कमी वेळात जास्त अभ्यास तुम्हाला आउटपुट हवा असेल इंग्लिशचा तर पीवायक्यू ओरिएंटेड जास्त अभ्यास करा. समृद्धीने विचारलं मराठीसाठी कोणते पुस्तक? मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं एकच पुस्तक आहे, तेवढंच पुस्तक सफिशियंट आहे.
मानसी रसाळ विचारतायत सायन्स मध्ये चांगला स्कोर येण्यासाठी कसा स्टडी करावा. सायन्सचं मानसी 6वी ते 10वीचे स्टेट बोर्ड वाचून घे आधी. तुम्ही 6वी ते 10वीचे स्टेट बोर्ड मध्ये बेसिक सायन्स तुमचं क्लिअर होतं. प्लस ते झालं की 11वी आणि 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक फक्त. त्यातले पण बायोलॉजीचं पूर्ण पुस्तक वाचू नका. ऐवजी पीवायक्यू मध्ये कुठले इम्पॉर्टंट टॉपिक विचारले बायोलॉजी मधले त्याची इंडेक्स बघा. त्याच्यामधले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते वाचा. मेन त्याचे 20 पैकी तुम्हाला 10 प्रश्न तरी यायला हवे. तुम्ही 10 पेक्षा खाली येत असाल तर तुमची अडचण होते. आणि पीवायक्यू बघून तुम्हाला त्यातनं काही लॉजिक डेव्हलप करता येते का ते पहा यामध्ये. हिस्ट्री जिओसाठी कोणते बुक्स. अरे मी सगळे प्रत्येक त्या ठिकाणी सांगितलं. हिस्ट्रीसाठी 6वी ते 10वी स्टेट बोर्ड, 11वीचं ओल्ड स्टेट बोर्ड हिस्ट्रीचं किंवा गाठाळ सरांचं पुस्तक हिस्ट्रीसाठी. जिओग्राफीसाठी 6वी ते 10वी भूगोल अधिक सौदी सर महाराष्ट्राचा भूगोल आणि सौदी सरांचा महाराष्ट्राचा ॲटलास एवढं बेसिक मिनिमम पुस्तक आहे. आणखीन काही प्रश्न आहेत का कोणाचे. सर इकॉनॉमिक्सला इंग्लिश मीडियम मधून बुक सजेस्ट करा प्लीज. हा तुम्ही इंग्लिश मीडियम मधून करत आहात. तर मी स्वतः इंग्लिश मीडियम मधून कुठलं पुस्तक वाचलं नाही. त्यातही एमपीएससी साठी. कारण एमपीएससी मध्ये मित्र कसं आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा एक टॉपिक आहे, पॉवर्टी हा एक टॉपिक आहे. हे असे तुला इंग्लिश मधूनच जर करायचं असेल तर मृणाल सरांच्या युपीएससीच्या नोट्स येतात त्या वाचू शकतो तू आयदर. आणि त्यातनं एमपीएससीचे जे टॉपिक आहेत ते आधी करून घ्यायचे असं करू शकतो. पण कंबाईन साठी ते खूप होईल असं मला वाटतं. आणखीन काय क्वेश्चन्स आहेत का. ओके थँक्यू. आणखीन काही क्वेश्चन कोणाचे नसतील तर मग आपण थांबू इथे. क्वेश्चन्स असेल तर तुम्ही इथे चॅट मध्ये रेज करा किंवा माईक ऑन करून बोला. ठीक आहे आय थांबूया गेस मग. हा सगळ्यांचे डाउट्स क्लिअर झाले. तुझा बिझी ओके शेड्यूल मधून वेळ दिल्याबद्दल मयूर थँक्यू सो मच. येस मोस्ट वेलकम. सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांची यावर्षी पेपर निघू दे हेच माझी तुम्हाला एक प्रार्थना आहे. चांगले अटेम्प्ट द्या सगळ्यांचा. आपलं बेस्ट द्या बस बाकी काय नाही. येस ओके थँक्यू मयूर. बाय. करूया स्टॉप करूया. येस.